गोष्ट कुठं सांगितली नाही अजूनपर्यंत, ना सोशल मीडियावरती सांगितली ना सांगितली. प्रेम हे मोठ्या घराच्या पोरांच्या आयुष्यात असतं आणि ते पोरांवर डिपेंड नाही, घर आई वडील त्यांचं नाव इज्जत बिज्जत. तिच्या आयुष्यात सगळ्यात मोठी चूक असणार की तिने आपल्याला सोडलेले. एका मराठी तरुण पोराने गाडीवरती फिरून डबे वाटल्यापासून ते स्वतःचा एक हॉटेल ब्रँड उभा करेपर्यंतचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या तरुणाने स्वतःच्या व्यवसायासोबत सोशल मीडियावरती देखील चांगलीच प्रसिद्धी मिळवली. शब्दांचा जादूगार असं म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात यांना ओळखतोय आणि यांचं नाव आहे अभिषेक सोनवणे. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाटील आणि अफलातून उद्योजकच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आज बारामतीमध्ये आलोय आणि आपण अशाच एका अफलातून उद्योजकाला आज भेटण्यासाठी बारामतीचा डब्बेवाला या त्यांच्या ब्रँडला भेट देतोय. सो आता आपण त्यांना भेटूयात, त्यांच्यासोबत सविस्तर गप्पा मारूयात. खूप जास्त माहितीपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे, सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार दादा. नमस्कार. आता सोशल मीडियावरती बारामतीचा डब्बेवाला किंवा शब्दांचा जादूगार म्हणून तुम्ही सगळं महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, तर बारामतीच्या डब्बेवालाची सुरुवात होण्यापूर्वी तुम्ही काय करत होता ते आम्हाला सगळ्यात जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे जेव्हा सुरुवात करायची होती त्याच्या आधी असं काहीतरी होतं मनामध्ये की बिझनेस करायचा आहे. बिझनेस कुठला करायचा हे लक्षात नव्हतं, म्हणजे काय आयडिया पण नव्हती की आपल्याला काय करायचं ते. पण जेव्हा मी सर्वे करायला चालू केला बिझनेस कुठला करायचा काय करायचं आहे, तेव्हा माझ्यामध्ये लक्षात आलं की लोकांच्या नीड काय आहेत, लोकांना गरज काय सध्याला. मग जो बारामती एरिया आहे तो ॲक्च्युली एक म्हणजे नाही का इंडस्ट्रियल एरिया आहे, कॉलेज वगैरे भरपूर सगळ्या गोष्टी इथं. मग त्याच्यानुसार लोकांना जेवण भेटत नव्हतं इथं. जेवण होतं पण त्यांना जे घरगुती जेवण पाहिजे ते भेटत नव्हतं. मग मम्मी आमची चांगली जेवण बनवायची. मग मी थोडंसं अजून त्याच्यामध्ये अभ्यास करायचा प्रयत्न केला. मग मी स्विगी जॉईन केलं, झोमॅटो जॉईन केलं. मग तिथे जाऊन लोकांना काय कमी पडतंय, मग ते लोकांचं एकच नीड होती की त्यांना जेवण भेटत नाहीये, त्यांच्या घरी भेटतं. मग मी आमच्या मम्मीशी बोललो की असं करा तसं करू, आपण असं करू, जे काम तिकडे करते ते आपण इथं करूया, सुरुवात करू. हळूहळू आपण जेवढे येतील तेवढे येतील, हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण वाढवूया. मग आम्ही त्याच्यातूनच सुरुवात केली. फक्त असं नव्हतं की बारामतीचा डब्बेवाला हे नाव तेव्हा फिक्स नव्हतं की मोठं बनवायचं किंवा असं काय. पण असं होतं की बाबा आपल्याला एक व्यवसाय करायचा आहे, त्या दृष्टिकोनाने आपण ते चालू केलं. मग पहिल्या महिन्यामध्ये तर झालं, पण ते हळूहळू आपलं नाव होत गेलं आणि आपली चांगली क्वालिटी होती. आणि सुरुवात कधी केली होती आपण याची? 23 मध्ये गेले. 23 मध्ये सुरुवात 23 मध्ये केली. बरोबर. आणि 23 आणि 24 तुम्ही 2 वर्ष दिल्यानंतर तुम्ही शॉपचा विचार केलाय, तर यामागे काय रिझन होतं की लगेच शॉप न सुरू करता? शॉपचा आपला विचार 12 महिन्यानंतर होता. 12 महिन्यानंतरच मला शॉप करायचं होतं, कारण की मला जो व्ह्यू होता की तो कळला होता की घरून आणि शॉपमध्ये हॉटेलमध्ये फरक आहे. घरून जेवढे कस्टमर आहेत तेवढेच कस्टमर असणार, पण जेव्हा शॉप ओपन करेन तेव्हा शॉपमध्ये ज्या लोकांना असं सुद्धा जेवायचंय, भूक लागली आणि जेवून जायचंय, त्या लोक सुद्धा जेवणार. मग तो 12 महिन्यानंतर विचार होता, पण 12 महिन्यानंतर तेवढी आपली परिस्थिती नव्हती की तसं आपण उभं करू शकतो. मग त्यासाठी काल जास्त केला. मग आपण एक 2.5 वर्ष झाला आपल्याला. मग 26 महिने घेतले आपण. मग या गोष्टी 26 महिन्यानंतर आपण निर्णय घेतला आणि आपलं चालू केलं. मग नाव वगैरे पण आपल्याला असं करायचं होतं की जे पण करायचं होतं ते असं युनिक करायचं होतं की कुठेच नाहीये आज सध्याला तरी, म्हणजे असं नाहीये हा कन्सेप्ट, मेस हा कन्सेप्टच नाहीये, तो आपला करायचा होता. आणि त्याच विचारामध्ये आपण फंडिंग पण आणली, इकडून तिकडून गोळा केली, बँकेचं वगैरे लोन वगैरे घेतलं आणि मग हे आपण ओपन केलं. आणि आता कसं तुम्हाला काय वाटतं की तुमचं डिसिजन एकदम बरोबर होतं दोन्ही पण सुरू करण्याचं? बरोबर. आणि जसं आम्ही बघतो सोशल मीडियावरती तुमची जेवणाची क्वालिटी किंवा काय, मग या सगळ्या गोष्टी तुम्ही कसं मॅनेज करता की कन्सिस्टन्सी पण आहे, जेवणाची क्वालिटी पण आहे आणि प्लस तुम्ही सोशल मीडियावर एक कॉन्टेंट क्रिएटर पण आहात, तर या तिन्ही गोष्टी कसं मॅनेज होतात? आता मी काय केले, जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा मी पण नवीनच होतो या गोष्टीमध्ये. पण ते असं म्हणतात की आपण स्टेप बाय स्टेप आपण जेव्हा त्यामध्ये पडतो त्यामध्ये आपल्याला समजतं की ह्याच्यामध्ये लूपहोल्स काय आहेत आणि प्लस पॉईंट काय आहेत आणि आपण ते कमी करून कसं गोष्टी वाढवल्या पाहिजेत. मग हे टाईम मॅनेजमेंट होतं जे की करून मला हे करायचं होतं. मग आता हे हॉटेल टाकायच्या आधी आपलं घरगुती होतं, तिथे मी आणि मम्मी आणि एक लेडीज होती फक्त. पण आता आपलं जेव्हा हे केलं तेव्हा आपल्याला गरज होती स्टाफची. मग आपण 2 लेडीज एक्स्ट्रा घेतल्या, एक मुलगा घेतला आणि मग आता त्यांच्याकडे मी प्रत्येक काम थोडं सोपवलेलं आहे. मम्मीचं काम मम्मीचं, त्या दोघींचं काम दोघींचं आणि त्याचं काम त्याचं. त्याच्यातून मी आता माझं काम जे असतं म्हणजे कष्ट 2 प्रकारचे असतात, एक मानसिक आणि शारीरिक. जे की शारीरिक मी केलं
जेवढ्या लेवलला करायचं ते केलं आणि त्यातून आता माझा वेळ आहे मानसिक कष्ट करण्याची. बरोबर. मग आता ते फक्त मी एक हँडल करायचं काम करतोय आणि त्यातून मग बाकीच्या ज्या गोष्टीत मला अजून कसं एक्सपेंड करायचं, अजून कसं लोक आणायची, ग्राहक आणायचं, अजून ह्याला कसं वाढवता येईल हे आता विचार मला काय वेळ भेटतो आणि त्याच्यावरून मग वेळ काढतो आणि मग व्हिडिओ वगैरे आणि सगळ्या गोष्टी करतो. आणि जसं तुमच्या व्हिडिओजमधनं किंवा तुम्हाला ओळख पण मिळाली आहे शब्दांचं जादूगार म्हणून, तर ह्या गोष्टी तुमच्या म्हणजे आतमध्ये लहानपणापासूनच होत्या, इनबिल्ट होत्या, की आता तुम्ही इम्प्रूव्ह केले की तुम्हाला स्टोरी डिलिंग वगैरे किंवा असे व्हिडिओज बनवायचे? कारण जेवढं प्रतिसाद तुम्हाला चांगला मिळतोय, व्ह्यूज असेल किंवा फॉलोअर्स किंवा जे पण तुम्हाला लोक जोडले गेले, जसे मी पण साधारण 6-1 महिन्यांपासून तुम्हाला फॉलो करतो. सो खूप जास्त युनिक कॉन्टेंट आहे, स्टोरी डिलिंग खूप जास्त छान असते. तर हे आधीपासूनच होतं की आता तुम्ही इम्प्रूव्ह केलं? प्रत्येकाला असं वेगवेगळं ड्रीम्स असतात की असं काय तसं करायचं. मग लहानपणापासून असं होतं की आपल्याला सुद्धा लोकांनी ओळखलं पाहिजे, मग आपली सुद्धा वेगळी काहीतरी आयडेंटिटी पाहिजे की बाबा हा माणूस आहे, हा व्यक्ती आहे, अरे हा आहे. मग असं होतं की आपल्यासोबतचा कोणतरी फोटो काढायचा किंवा आपल्याला ओळख द्यायची, ह्या गोष्टी होत्या. पण असं नव्हतं की मी अशा गोष्टी करेल, लिहिल, माझं लिखाण लोकांना आवडेल, माझा आवाज एवढा लोकांना आवडेल, ह्या गोष्टी नव्हत्या. मग जेव्हा तुम्ही जर खाली स्क्रोल केल्यानंतर माझे पहिले ब्लॉग बघताना तर मी नॉर्मली लोकांसारखे मिनी ब्लॉग बनवत होतो. नॉर्मली जे की मी जेव्हा गेलो, खाल्लं, उठलो, झोपलो, फिरलो, मित्रांमध्ये गेलो, हेच करत होतो. पण नंतर एक विचार केला की जे लोकांचं आहे तेच आपण केलं तर आपली वेगळी ओळख होणार नाही. आपली वेगळी ओळख कशी होणार जेव्हा जे लोक करत नाहीत ते आपण केल्यानंतर. मग माझा विचार मनावर आला की मला असं वाटायचं की जे मी करतोय आणि जे दुःख आणि जे कष्ट संघर्ष माझ्या आयुष्यात आलाय तो फक्त माझ्याच आयुष्यात आहे का बाकीच्यांच्या आयुष्यात आहे. मग मी असं वाटलं की एक आपण असा व्हिडिओ बनवावा की एक मुलगा किंवा एक मर्द म्हणून काय करावं लागतंय आणि गरीब घरातला मुलगा आहे त्याला त्या गोष्टी परिस्थिती बदलण्यासाठी काय करावं लागतंय. मग ते मी लिहा म्हटलं. बरोबर. मग मी पहिलं असं करत होतो की व्हिडिओ बघायचो आणि व्हॉइस ओव्हर करायचो. पण नंतर असं वाटलं की हे चेंज करावं, काहीतरी थोडं स्टँडर्ड करावं. मग मी लिखाण चालू केलं. लिखाण मग त्यामध्ये टाकलं. मग जे पण माझ्या मनामध्ये यायचं की जे मला त्रास होतोय मी तो लिहून काढला. मग माझी 3 पानं भरली एक अशी पहिल्याच व्हायला. मग 3 पानं भरल्यानंतर ते बसत नव्हतं माझं त्या वेळेमध्ये इंस्टावरती. मग ते बसत नसल्यामुळे मग मी त्याच्यामधले काय पॅरेग्राफ मी काढले आणि जे मेन आहेत ते घेतले. मग मला वाटतं माझा पहिला व्हिडिओ होता जबाबदारी. मग तो जबाबदारी व्हिडिओ मला वाटतं 600 की काहीतरी 6 लाखांपर्यंत लोक पोचला. मग लोक माझ्यासोबत त्यावेळेस एंगेज झाली. लोकांना कळालं की हा व्यक्ती का नाही आणि काय करतोय. आणि त्याच्यामध्ये मी दाखवण्याचा माझा जो वे होता की एक डबेवाला, म्हणजे जे मी स्टोरी टेलिंग करतोय उठल्यापासून ते काय काम करायपर्यंत ती वेगळी, मी दाखवतोय ते वेगळं. म्हणजे जे कोणच करत नाहीये. दुसरी गोष्ट जे सांगतोय ते प्रत्येक मुलाचा संघर्ष आहे, तुमचा प्रत्येकाचा आहे. फक्त संघर्ष वेगवेगळा आहे, फक्त संघर्ष सेमच आहे की परिस्थिती बदलणे किंवा रोज उठून ते काम करणे, मनाविरुद्ध काम करणे. मग ह्या गोष्टी लोकांना जास्त कनेक्ट झाल्या आणि त्यांच्यावर सुद्धा ज्या जबाबदारी होत्या, ज्या गोष्टी होत्या त्या लोकांना कनेक्ट झाल्या आणि ते होत गेल्या. मग मला समजलं की जे हे लोक करतात त्यामध्ये लोकांना मला बघायला आवडत नाहीये. जे मी दुसरं करतोय, जे लिखाण करतोय ते लिखाण लोकांना आवडतंय. जे दुःख लोकांचं सुद्धा माझं सुद्धा व्यक्त करतो ते लोकांना जास्त आवडते. मग मी त्याच्यावर त्यातून काम केलं. आणि हे टॉपिक्स तुमचे म्हणजे जे तुमच्या डेली लाईफमध्ये जे तुमचे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच रिलेटेड तुम्ही टॉपिक्स बनवताय आणि तेच लोकांना कनेक्ट होते. आणि आता व्यावसायिक दृष्टीने जेव्हा तुम्ही सुरुवात केली, स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही डबे पोहोचत होते तेव्हा कोणते कोणते प्रॉब्लेम्स येत होते किंवा आत्ता पण थोडे चेंजेस केले, अपग्रेड केलाय व्यवसाय, मग आता सुरुवातीला कोणते कोणते प्रॉब्लेम्स आले? जेव्हा डबे चालू केले तेव्हा एक प्रॉब्लेम होता की ह्याच्यामधलं काय नव्हतं आपल्याला नॉलेज. असं नव्हतं की वडिलांचा होता किंवा चुलत्याचा होता, कोणीच नव्हता. बिझनेस हा कन्सेप्टच नव्हता गंधनामध्ये. मी चालू केला, पण चालू केल्यानंतर ते म्हणतात ना की जसं आपलं मगाशी बोलणं झालं की आपण करत राहायचं असतं. मग 1 महिना 6 महिन्यांनी ते आपल्याला समजतं की 6 महिन्यामध्ये आपण काय चुका केलं तर 6 महिन्यानंतर आपण कसं होतंय. मग 6 महिन्यांचा पैसा पुढचे 6 महिने काढणार असतो. फक्त 6 महिन्या पहिले आपण त्यामध्ये टिकायला लागतं आणि ते 6 महिने सगळ्या गोष्टी ते सगळं कसं सिस्टम वर्क करते हे आपल्याला कळायला लागतं. मग 6 महिने तेच होतो की मला समजत नव्हतं पैसा जातोय का येतोय. पैसा यायचा मी खर्च करायचो, पैसा यायचा मी खर्च करायचो, अजून मी किती काढतोय किती ठेवतोय हे काहीच कळत नव्हतं. की मुलांचं अपेक्षा काय माझ्याकडनं की ते म्हणायचे की तुम्ही जास्त टिफिन वाढू नका, 10च ठेवा. मग तुम्ही 2,500 घेताय तर तुम्ही 4,000 घ्या, पण 10च टिफिनचं करा. मग ते पण केलं मी. नंतर कळलं की हे फ्युचर नाही, की ह्याच्यामध्ये आपली इम्प्रुव्हमेंट नाही आहे.
मग इम्प्रुव्हमेंट करायचं असेल तर आपल्याला क्वांटिटी वाढायला पाहिजे. मग क्वांटिटी जरी आपण 2,500 दिले तरी 50 डब्याचे झाले आपले, तरी नाही म्हणलं तरी एक 75,000 होतं, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये किती खर्च होतोय, ते टक्केवारी कशी काढायची, बिझनेस किती टक्क्यावर चालतोय, मग ह्या गोष्टी सगळ्या मी लिहून काढायला लागलो. मग समजलं की कसा खर्च करायचा, खर्च आपल्या पैशातनं केल्यानंतर तो लिहून काढायचा, आज किती खर्च केला, महिन्यावर किती खर्च केला, मग सगळी टोटल केली, जी रेव्हेन्यू किती जनरेट झाला तो घेतला, मग त्यातून तो खर्च मायनस केला, मग त्यातून आपले किती टक्के राहिले, मला किती राहिले, मम्मीला किती दिले, बाकी खर्च किती झाला. मग ह्या गोष्टी समजल्या. मग ते समजल्यानंतर अजून माझं काम सोपं झालं. मग मला समजलं की आपण जे रोज आणतोय ते एकदाच आणून ठेवू. मग 1,000चा घेण्यापासून 10,000चा माल घेऊन ठेवला. मग मला टेन्शन गेलं, थोडं काम कमी कमी करत गेलो. पहिला मला 1 तास लागायचा डबे धुवायला, नंतर मी हळूहळू ते करत गेल्यानंतर मला समजलं डबे उभं राहून धुवायचे का बसून धुवायचे, का त्याला कसं धुवायचं, एकदा धुवायचं का दोनदा धुवायचं, कसं घासायचं. मग मी वेगवेगळे ट्राय करायचो. पहिला सगळे डबे काढून घ्यायचो, सगळे खरकटा काढून घ्यायचो, मग धुवायचो. मग त्याला टाइम जास्त जायचा. मग मी एक धुवायला लागलो, मग त्याला टाइम कमी जायचा. मग ते समजलं मला, माझं काम सुद्धा कमी होत गेलं. मग 6 महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी समजल्या आणि तिथून मग मला माझं काम पण सोपं झालं आणि माझं वेळेनुसार सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. आता हॉटेलचा विषय असा होतोय की ही लाईन सुद्धा नवीन आहे मला. ही गोष्ट मी घरून करत होती वेगळी होती, ते फक्त मी पोच करायचो. पण इथं पोच करायचे आणि इथं द्यायचे सुद्धा. मग इथं कस्टमर फेस टू फेस आपल्याला हँडल करायचं आहे की त्यांचं डिमांड वेगळी, कोणाची 40 रुपयाचं आहे, कोणा 70 रुपयाचं, कोणा 100 रुपयाचं आहे. 70 रुपयामध्ये काय काय डिमांड अशी असते की तुम्ही चपातीचे पैसे एक्स्ट्रा घ्या पण भाजी आम्हाला अनलिमिटेड द्या. आता काहींचं खाण्याची पद्धत वेगळी असते, काहींची थोडी असते, काही जास्त असते. पण जास्त खाण्याची एवढी पद्धत असते की ते 4 ताटाची भाजी एकटा माणूस खातो. मग ते आपल्या 4 ताटाचे पैसे त्यांना जातात ना. मग त्या कस्टमरला कसं हँडल करायचं आहे, 40 रुपयाचं ताट आहे, त्या ताटाला कसं हँडल करायचं आहे, त्यामध्ये किती भाजी द्यायची आहे, मग ते आपल्याला किती परवडणार, किती चपाती द्यायची, हे आपण कॉस्टिंग काढले, ह्या कॉस्टिंगनुसार ते आपण देतोय का, ती क्वालिटी आपण ती मेंटेन ठेवायला पाहिजे. जी क्वालिटी त्यावेळेस होती ती क्वालिटी अजून पण आपल्याला तीच ठेवायची. मग त्या गोष्टी आता मी काम करतो आणि ते आता हळूहळू 1 महिना झाला आपल्याला. 1 महिन्यामध्ये आपल्याला समजल्या गोष्टी की अजून काय चुका होत होत्या, आता ते काय करायच्या पुढे पुढे. आणि जसं आपलं या व्हिडिओ शूट करण्यापूर्वी पण बोलणं झालं आणि आता मला पण दिसतंय की बाहेरची सेटिंग असेल, आतमधली सेटिंग असेल किंवा ॲम्बियन्स असेल, खूप जास्त युनिक आणि छान आहे. म्हणजे मेसमध्ये गेल्यासारखं वाटत नाही, एका हॉटेलमध्ये आल्यासारखं वाटतंय आणि एकदम पीसफुल आणि वॉर्म फील येतोय. सो ह्या कन्सेप्ट कशा सुचत गेल्या की वेगळं करायचंय, कारण अशी मेस मी तरी बघितली नाहीये. असं होतं की पहिल्यापासून म्हणजे हेच फील्ड नाही. आता माझा तुम्ही कॉन्टेंट जरी बघितला असेल किंवा बाकी सुद्धा असं गोष्टीत की ज्या मला करायच्यात त्या कोणी नाही केल्या पाहिजे, असं माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. मग ते योग्य असेल किंवा अयोग्य असेल, पण तो माझ्या दृष्टिकोनाने बरोबर आहे की मला असं करायचं की जो समाजामध्ये कोणीच केलेलं नाहीये. माझ्यासारखा कॉन्टेंट मी तर बघतो ते, असा कॉन्टेंट कुठंच नाही की जो एकदम स्टोरी टेलिंग असेल किंवा त्याच्यामध्ये व्हिडिओ दाखवतोय म्हणजे मी स्वतः करतोय. असं नाही की उभं राहून मोटिवेशन, मला स्क्रिप्ट लिहून सुद्धा उभं राहून सुद्धा सांगता आली असती किंवा बसून सुद्धा मी टेबल खुर्ची बनवून सेटअप बनवून सांगता आला असता. पण लोकांना जास्त कनेक्ट केव्हा होतं, जेव्हा मी त्या गोष्टी करत असतो. मी डबे धुतोय आणि डबे धुतण्याला सांगतोय, तेव्हा धुताना लोकांना बघायला जास्त आवडणार आहे आणि मी ते करताना मग त्या गोष्टी करतो. आता हे सुद्धा मेसचं असं होतं की मी जेव्हा पण जातो तेव्हा मी ज्या ठिकाणी पण जातो त्या ठिकाणी बघत असतो की आपल्याला इथे प्रॉब्लेम काय येतोय, मग मला येतोय तो ते बाकीच्या 10 जणांना सुद्धा येणार. मग ते आपण जेव्हा असं करेल तेव्हा ते लोकांना प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. मग असं होतं की मेस अशी वाटली नाही पाहिजे, लोकांना जेवताना सुद्धा असं भारी वाटलं पाहिजे. आणि असं आहे की आजकालच्या जमान्यामध्ये समाजामध्ये आता मोस्ट ऑफली दिखावाच सगळ्या गोष्ट आवडतो लोकांना, की आपण कुठल्या ठिकाणी जातोय हे लोकांना जास्त आवडतं. आता आपण सुद्धा अशा ठिकाणी जातो की जिथं आपलं स्टँडर्ड मॅच झालं पाहिजे. मग लोकांना जेवायला सुद्धा आल्यानंतर असं वाटतं की बाबा एकदम छान ठिकाणी जेवायला आपण. आता हे दिवस आहे, पण आता जेव्हा तुम्ही येतात तेव्हा लाईट्स वगैरे हे वेगळं वातावरण होतं. जेव्हा लोक जेवण करतात तेव्हा त्या लोकांना 10 मिनिटाचं बसू वाटतं. मग आम्हाला सांगायला लागतं सर तुम्ही उठा, दुसऱ्या लोकांना बसायचं आहे. म्हणजे कन्सेप्ट आपण असं बनवलंय, असं पण नाही की त्याला एक्सपेन्सिव्ह खर्च केलाय आपण. ज्या कच्च्या मालात आपल्याला थोडासा पक्का माल बनवता येईल ते आपण केलेले. म्हणजे पार्टिशन असेल किंवा बाकीचे हे जे वरचे आपण लाईट्स लावलेत, बाकीचे पंखे असतील किंवा हे टेबल वगैरे बनवले, हे सगळं आपल्या दृष्टिकोनाने आपण बनवले की बाबा हे कुठंच नाहीये. जे लोकांनी घेतलं नाही ते मी घेतलं आणि ते लोकांना जास्त आवडलं. बरोबर. म्हणजे जसं कॉन्टेंट सुद्धा असेल, जे लोकांना नव्हता तो मला आवडला, मी तो केला, मग तो लोकांना जास्त आवडला. म्हणजे लोकांकडे जे नाहीये ते आपण केल्यानंतर लोकांना जास्त आवडते. म्हणजे सगळ्या गोष्टी मी तेच केल्या. जसं बाहेरचे सेटिंग बघितलं असेल किंवा आतलं किचन सुद्धा, म्हणजे 350 स्क्वेअर फूटचं गाळ आहे पण 10 बाय 10चं माझं किचन आहे.
संध्याकाळची तुम्ही जर बघितली तर गर्दी तर पूर्ण अशी उभं राहिली असती, बशा लोकांना जागा नसती. पण कसं आहे, लोकांना सुद्धा ह्या गोष्टीचा महत्व कळायला पाहिजे की ते काय नेमकं काय भेटतं आणि काय नाही. ते आपण प्रोडक्ट विकतोयच, पण त्यासोबत तिथं पीस सुद्धा विकतोय, म्हणजे लाईट्स किंवा त्याच्या जे बसण्याचं ते शांतता त्यांना भेटते ते महत्वाचं आहे आणि ते लोकांना जास्त आवडतं. आणि माझं टार्गेट हेच आहे की मला क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर लक्ष द्यायचं आहे. माझ्याकडे 100 कस्टमर येण्यापेक्षा माझ्याकडे 50 जर कस्टमर आले ना, पण ते चांगले पाहिजेत. जसं तुम्ही ते लिहिलंय पण आहे, मोजकेच पण मोजकेच पण, म्हणजे आपलं मी ते वाक्यच लिहिलंय कारण की मोजकेच पण चांगलं जेवण. कारण की बाहेर अनलिमिटेड तुम्हाला भरपूर भेटतंय, जे तुम्हाला 2500 मध्ये 5-5, 6-7 चपाती तुम्ही खायला घालतात. पण तुम्ही आमच्याकडे जेवण करता तेव्हा असं वाटलं नाही पाहिजे की बाबा इथं जास्त भेटलं पाहिजे. तुम्ही चांगलंच खाणार, पण ते चांगलं खाणार, पोट दुखणार नाही. बाकीचं तुम्ही बघितलं असेल, तुम्ही जेवण जर केलं तर तुम्हाला समजेल की सोडा नावाचा प्रकार आमच्याकडे नसतो. जेव्हा सगळे लोक जेवण जातात तर 10:30 वाजता सगळं आम्ही स्टाफ, मी स्वतः इथे जेवण बसून करतो आणि आम्ही घरी जातो. असं नाही की आम्ही यांना वेगळं बनवतो आम्हाला वेगळं बनवतो. म्हणजे आमचं कन्सेप्टच तो आहे की बाबा हे सुद्धा बनवलंय, ह्याला सुद्धा महत्व नाही. महत्व आपलं मेन म्हणजे प्रोडक्ट आहे, मग त्या प्रोडक्ट सुद्धा आपण तसं बनवलं पाहिजे. मग साधं, एकदम साधं बनवतो, ह्याच्यामध्ये ना एक्स्ट्रा मसाले कुठे आणतो मी काय ना काय. फक्त जे मसाले बनवतो आम्ही बनवतो ते मसाले असे बनवतो की ज्याच्यामध्ये जास्त वापरता येईल, ज्या वनस्पती असतील ज्या मसाल्याच्या ते जास्त वापरतो मी. आणि बाकीच्या गोष्टी ते वापरून मग मसाला बनवतो. आणि मेन म्हणजे जी माझी मम्मी आई बनवते जेवण ते महत्वाचं आहे, ते जे आणि आहे ते. आता माझं मेन वैशिष्ट्य असं आहे की माझ्या मेसचं की आपण सोमवारी जी भाजी बनवतो ती पुढच्या सोमवारची येते. ओके, ते रिपीट होत नाही. आता पिवळा बटाटा आपण सोमवारी केला तर तो बुधवारी येत नाही किंवा शुक्रवारी येत नाही, की असं नाही का 3 दिवस झाला बुध शुक्रवार गुरुवारी द्यायचं, असं नाही. सोमवारी मी बनवली ना भाजी तर ती पुढच्या सोमवारपर्यंत येतच नाही कधीच. डेट फिक्स केलेली मी नाही का, त्या भाज्या तेवढा अभ्यास केला की ह्या भाज्यांना असं बनवायचं असतं तसं बनवलं असतं. मग त्या भाज्या बनवून मग त्यांचं कसं करायचं कसं नाही करायचं ते हा सगळा मी मेनू कार्ड बनवला की गुरुवारी काय द्यायचं, बुधवारी कशी द्यायची, अंडा करी कशी बनवायची. पहिला मी अंड्याचं कालवण बनवायचो, पण ते अंडा करीचं रूपांतर कसं केलं, मग लोकांना काय आवडतं, अंडा करी आवडते का अंड्याचं कालवण आवडतं, मग ते अंडा करी आवडते. मग अंडा करीला अजून कसं चांगलं बनवता येईल, हॉटेल टाईप वाटणार ते अंडा करी, पण ते हॉटेलमध्ये सारखी लागली नाही पाहिजे, असं घरी केल्यासारखी वाटली पाहिजे. मग त्यामध्ये काय वापरता येईल त्या गोष्टी केल्या, मग त्याच्यावरती काम केलं. मग त्या गोष्टी हळूहळू वेळोवेळी इम्प्रूव्हमेंट केलेल्या. लगेच असं नाही की लगेच आलो की लगेच झालं सगळं, असं नाही. वेळ, बिझनेस म्हणल्यानंतर प्रत्येक गोष्ट वेळ लागतोच. असं नाही की आलो डायरेक्ट हॉटेल ओपन केलं डायरेक्ट बसलो, हे असं नाही. हे खुर्ची तुम्ही आज बसतो, मी इथं बसत पण नाही, पण हे बनवले कशासाठी की प्रत्येक म्हणजे आपण एक आहे व्यावसायिक किंवा आपण एक पुरुष आहे, पुरुष सुद्धा असतात की बाबा माझं असावं काउंटर किंवा माझी खुर्ची असावी. मग त्या गोष्टी असतात, त्या गोष्टी केल्यात आपण पण नाही का, बाबा हे काउंटर असा माझा काउंटर आहे, कारण की आपण ते कमवलंय. आता हे काउंटर जर मी असं आई वडिलांनी जीवर टाकला असता तर मला हे काउंटरचं आणि खुर्चीचं महत्व नसतं. पण मी ऍक्च्युली पावसात सुद्धा डबे वाटलेले आहेत. अक्षरशः अशी कॉलेजच्या गेटवरती सगळी पोरं थांबलेली असायची, 100 पाऊस थांबायची वाट बघायची आणि ती पोरं मला पुढनं बघायची आणि मी इथून जाऊन ती गाडी लावायचो, डबे काढायचो, वरनं पाऊस पडत असायचा, मी डबे ठेवायचो त्यांच्या गेटवरती. माझ्या वयाची पोरं होती, माझ्यापेक्षा मोठी पण होती, मग ते माझ्या बघायची, मी त्यांच्याकडे बघायचो, मी डबे घ्यायचो आणि ठेवायचो बॅगेट, परत घेऊन जायचो. त्यावर रील्स पण बनवत असायचो मी, ते टाकले पण तेव्हा पण टाकायचो ते. मग त्या गोष्टी मी कमवल्यात, मग ह्या आता कमवल्यात तर म्हणजे आपण त्या गोष्टीचा आपल्याला पाहिजे होता. मग त्यासाठी आपण हे पेपर बनवला, हे बनवलं किंवा बाकीच्या गोष्टी असतात त्या बनवल्या. ह्या सगळ्या गोष्टी करून हे सगळं उभं केलेलं. ओके. आणि जसं आपण बघतो की सध्या सोशल मीडियावरती 2 प्रकारचे कॉन्टेंट क्रिएटर आहेत किंवा 2 प्रकारचे लोक आहेत. एक जे फ्लेक्सिंग लाईफ दाखवत आहे आणि एक जे खरे उद्योजक आहे. जसं आपण काही दिवसांपासून बघतो पण भरपूर सारे मोठे उद्योजक आहे मराठी, जे एकमेकांसोबत मिळून मिसळून मोठं होत आहे, काम करताय, लोकांना पण मदत करताय. आणि एक जे आहे की ते स्वतःला काहीतरी समजताय किंवा एक व्यवसायाचे टॅग घेत आहे फक्त हो, किंवा एक फ्लेक्स दाखवण्यासाठी. आणि त्यांना हे माहित नसतं की यामागे किती कष्ट आहेत काय, आणि ते ग्रो कसं करायचं काय, ते जास्त काळ टिकतही नाही. सो याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी याच्यात एक व्हिडिओ बनवला होता की व्यवसायाचं ऍक्च्युअली वर्क कसा करतो. आता रेव्हेन्यू किती जनरेट होतो, तुमचा 10 लाख होतोय, तुमचा खर्च होतोय 9,90,000 रुपये आणि तुमचा 10,000 रुपये प्रॉफिट राहतोय, तो व्यवसाय नाहीये. बरोबर. पण तुम्ही लोकांना सांगताय की माझा 10 लाख रुपये होतोय आणि मी हे करतोय मी ते करतोय, असे सांगणारे भरपूर आहेत. आणि लोकांना मॅनिपुलेट करणं खूप सोपं आहे ह्या जगामध्ये, आणि लोक मॅनिपुलेट होतात. पण ऍक्च्युली बिझनेस काय हे लोकांना माहित नाहीये. लोकांना असं वाटतं की खूप चांगली जिंदगी, कस्टमर येणार बसणार, जेवण देणार, बसणं उठणं करणार, पण ह्याच्या मागे जे कष्ट आहे ते लोकांना माहित नाही. आता मी
सकाळी 7:30 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंत मी इथं असतो. मग इथून घरी गेल्यानंतर स्क्रिप्ट रायटिंग असते, माझं कॉन्टेंट क्रिएटर असतं, जे गोष्टी करतो मी. मग सकाळी 4 वाजता झोपतो आणि परत सकाळी 8 वाजता उठतो. पण हे लोकांना दिसत नाही. लोकांना हे दिसतं की ह्याचं हॉटेल आहे, ह्याचं इंस्टावरचं पेज आहे, मग हा चांगली जिंदगी जगतो आहे ते. पण लोकांना समजत नाही की बिझनेस करताना 12 तास नाही तर पूर्ण 24 तास राबावं लागतं. हप्ता आलेला आहे किंवा कस्टमर कमी झालेले आहेत, कस्टमर कमी झाले वाढले, जे आपल्याकडे स्टाफ आहे त्यांचा पगार देणे आहेच. मग ते तुमचा धंदा 10,000 हो, नाहीतर 1,00,000 हो, नाहीतर काहीच नाही हो. त्यांचं जे त्यांचा माल असो नाही तर नसतो, त्यांना जेवण बनवणे, त्यांना देणे आणि त्यांचं दररोजची हजेरी देणे. हे लोकांना समजत नसतं. लोकांना असं वाटतं की ह्यांनी फॉर्च्युनर घेतली, मग मी पण धंदा करतो, काम सोडतो, हे करतो. वर्क आणि बिझनेस मध्ये लय फरक आहे. एवढा फरक आहे की लय फरक आहे. उगाच लोक धंदा बंद करून काम करतात, हे नाही का चुकीचं नाही, ते बरोबर आहे. कारण की हे बिझनेस म्हणजे असं आहे की तुम्ही एकदा पाऊल टाकला की तो परत बाहेर काढता येत नाही. तर तुम्ही वर्क चेंज करू शकता. तुमचं काम तुम्हाला इथं आवडलं ना, तुम्ही इथं करू शकता. तुम्ही बांधील नाहीये, तुम्ही शनिवार रविवार सुट्टी घेऊ शकता. जसं इथं नाही. एकदा तुम्ही चालू केलं ना, सण ना काय. बरोबर. आता आपण इथं महिन्याची फी घेतो. महिन्याची फी घेतल्यानंतर असं नसतं की समजा आपल्या जवळचा कोणी व्यक्ती एखादा गेला, वारला, तरी सुद्धा आपल्याला आपलं हॉटेल चालूच ठेवावं लागतं. कारण की ते लोकांची आपण जिम्मेदारी घेतलेली असते. त्यांना जेवण 2 टाइम द्यायचं असतं. आता इथं पलीकडे शॉपमध्ये लोक कामाला आहेत, त्यांचे 5 डबे आहेत आपल्याकडं. आता ह्यांचे हे आपल्यावर डिपेंड आहेत. ह्यांचं जेवण 2 टाइमचं आपल्यावर डिपेंड आहेत. म्हणजे 2 टाइमचे 10 लोक आहेत. मग 10 लोकांना समजा जर मी पण ठेवलं तर हे 5 लोकांचं जेवणाचे वांदे होणार. मग ह्यांचे वांदे झाले की त्यांच्या मालकाचा वांदा होणार, मग त्यांचं सगळं डिस्टर्ब होणार, माझा वेळ जाणार वाया, मग त्यांना आणि माझा व्यवहार खराब होणार. मग हे धंद्याचं आहे. हे धंदा लोकांना असं वाटतं की व्यवसायामुळे खूप चांगलं, पण व्यवसायाच्या मागे जे ड्रॉबॅक आहे ते लोकांना दिसत नाहीत. म्हणजे आजकालच्या तरुणांना असं झालंय, जेवढं आपण बघतोय की सोशल मीडियावरती फ्लेक्स दाखवायला किंवा उद्योजकाचा टॅग मिरवायचा, आणि किंवा भरपूर लोक जे कार्स घेत आहे किंवा काय घेत आहे, पण त्यांच्या मागचे जे कष्ट आहे जसं तुम्ही सांगितलं ते दिसत नाही. तेच म्हणलं ना मी की एखादा माणूस 5 वर्ष कष्ट करून फॉर्च्युनर घेतो, लोकांना ती फॉर्च्युनर दिसते एका महिन्यात आलेली, पण लोकांना दिसत नाही की 5 वर्ष त्यांनी किती मेहनत केलेली. आता लोकांना असं वाटतं की हॉटेल एवढं मोठं टाकलं, ह्याचं नाव झालं, ह्याने ब्रँड बनवला, पण ते लोकांना दिसत नाही की ह्याने पावसामुळे डबे वाटलेले आहेत. ह्याने एका दिवसामध्ये 1,000 पायऱ्या चढलेले आहेत मी. म्हणजे मी एक डबा ठेवायला 5 मध्ये जायचो आणि 5 मध्ये खाली यायचो. कारण मला माहित होतं की त्या 2,500 रुपये नाही आले तर माझं लाईट बिल जाणार नाही घरात. मग ते मी पायऱ्या चढायचो, 500 पायऱ्या, 150 पायरी, परत 150 पायरी खाली यायचो. अशा बिल्डिंग मी 7-8 चढायचो, रोज चढायचो. सकाळी चढायचो, संध्याकाळी चढायचो, परत ते डबे गोळा करताना परत चढायचो, परत उतरायचो. हे लोकांना दिसत नाही. माझं म्हणजे असं होतं की ते एक असा क्षण आला की मला समजत नव्हतं चालू करावं, चालू ठेवावं की बंद करावं. म्हणजे असं चालू ठेवावं तर हे त्रास होतोय, आणि बंद केलं तर पर्याय नाही आहेत आपल्याकडं, ऑप्शन नाही आहे, बॅकग्राऊंड नाही आहे. मग असं होतं की आता ह्याच्यामध्ये आपल्याला पर्याय काय आहेत की बाबा ज्या गोष्टी आहेत आणि जो त्रास होतोय त्या त्रासाला कसं कमी करता येईल. मग त्याच्यामध्ये मग आपण असं एका ठिकाणचे 7 डबे, 8 डबे अशा प्रकारचे डबे शोधले आणि त्यावरती काम केलं. पण हे जे काम केलं, हे त्रास सहन केला, हे लोकांना कोणाला दिसत नाही. जे माझ्या जवळचे लोक आहेत, जे लोक मला माझ्या जवळचे लोक मला म्हणतात जे कष्ट तू करतोय आणि जे केलं ते आम्ही सुद्धा करू शकत नाही का. मग त्याच्यात उभं राहिलंय हे त्यांना, मग जवळच्या लोकांना माहिती आहे मी किती कष्ट करून कसं काय केलेले. हे माझंच नाही, प्रत्येक व्यवसाय जे आज मोठे मोठे लेवलला आहेत, ह्या लोकांना असं वाटतं की हे लेवल लगेच अचीव्ह होते. त्यांना माहित नसतं की ते प्रवास कसा असतो, आणि त्या लेवल आल्यानंतर सुद्धा ती लेवल मॅच करणं आणि त्या लेवल राहणं लय अवघड आहे. असं वाटतं की ह्या लेवल आलाय मग आता जे झालं सक्सेसफुल झालं, असं नसतं. माणूस इथं आल्याला सुद्धा खाली येतोच, बरोबर. फक्त तो किती खाली येतो हे महत्वाचं आहे, त्याला कळायला पाहिजे. हेतून इथं आलाय, पण तो हिथं जायचंय का हेतून खाली येऊन वर जायचंय. काही माणसं इथून इथे येतात आणि त्याला खाली येतात. ते टिकून राहणं आलं पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे आता चूक काय होते, चपातीचं आपण काय केलं पाहिजे, कशात इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे, भाजीमध्ये कशी इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे. मग आपल्याला कस्टमर जास्त आले तर जास्त प्रॉफिट होणार आहे. मग ते कस्टमर कसं आणलं पाहिजे. आता 100 कस्टमर आहे, आता लेवल आपली 100ची आहे, तर 100वरनं आपण 150वर कसं गेलं पाहिजे. हे कष्ट ह्या लेवल आल्यानंतर असतं, पण ते 100 कस्टमर गोळा करायला जे कष्ट आहे ते लोकांना माहित नसतं आणि ते लोक बघत नसतात. आणि तेच लोकांना असं वाटतं की बाबा ह्याला बघून आपण चालू करतो किंवा काय करतो, मी पण माझं नाव बनवतो, वेगळा ब्रँड बनवतो. हे चांगली गोष्ट आहे, विचार येणं लय मोठी गोष्ट आहे, पण त्या विचारांवरती ठाम राहून काम करणं हे अवघड आहे. मग ते लोकांना पोरांना जमत नाही आजकालच्या.
आता माझा पुढचा प्रश्न हा आहे की जसं तुमचं रोज 100-150 लोकांसोबत इंटरॅक्शन आहे, वेगवेगळे तुमच्याकडे कस्टमर येणार आहे, प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या, आवडी निवडी वेगळ्या आहेत किंवा प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा आहे. त्यातले नक्कीच 5-10 लोक थोडे वेगळे असणार आहेत. तर मग त्या लोकांना कसं तुम्ही हँडल करता किंवा काय तेव्हा त्यांच्या कंप्लेंट्स वगैरे त्या गोष्टीने कसं हँडल करता? ते म्हणतात ना की हाताची 5 बोटं समान असतात. सगळे तसे लोक असतात की तुम्हाला विश्वासात घेणार, मग ते महिन्याभर खाणार, तुमची कारणं सांगणार की असं तसं तसं, तुमच्याशी मैत्री बनवणार. मग ते आपल्याला असं कुठं ना कुठं असं वाटतं की मी व्हिडिओ बनवलं होतं की हे जग चालतं विश्वासावर. माझं कस्टमर माझ्या विश्वासावर, माझा स्टाफ माझ्या विश्वासावर आणि मी माझ्या कस्टमरच्या विश्वासावर असणार. मग तसं असतं. आपल्याला असं वाटतं की तो कस्टमर आपल्याला म्हणतो की बाबा हाय अडचण किंवा त्याचं ऍक्च्युली प्रॉब्लेम असेल पैशाचा, तर आपण थांबतो. मग तो माणूस काय करतो, 25 तारखेमध्ये खातो आणि 27-28 तारखेला निघून जातो. मग ते आपले पैसे बुडतात. मग अशा वेळेस कसं हँडल करायचं? मग त्या माणसाला जास्त सांगायचं की आपल्याला सुद्धा काही सीम आहेत बाबा, हे बिझनेस माझा इथं बिझनेस आहे, ही खुर्चीच ठिकाणी, ह्या दाराच्या बाहेर आपण मित्र, तिकडे तुला 25 रुपयाचे कपडे गिफ्ट करतो, बरोबर, पण तू दाराच्या बाहेर हिथं तुझा व्यवहार तुझ्यासोबत, माझा व्यवहार माझ्यासोबत. मग ह्या गोष्टी कशा हँडल करतात? आता काय कस्टमर असे येतात आणि मला म्हणतात 40 रुपये थाळी द्या. मग त्यांचं असं होतं की 40 रुपये थाळी जेव्हा घेतात ते, त्यांची डिमांड अशी असते की अनलिमिटेड चपाती पाहिजे, अनलिमिटेड भाजी पाहिजे. आता तो माइंडसेट काय असतो, तो बाकीच्या ठिकाणावर जाऊन आलेला असतो. मग त्यांची अशी अपेक्षा असते की ह्या ठिकाणी पण सेम अशी कंडिशन असेल. पण आपल्याला त्यांना समजून सांगायला लागतं की काका असं आहे, तुम्ही 40 रुपयामध्ये 2 चपाती खाऊ शकता, एक भाजी घेऊ शकता, वाटलं असं तुम्हाला थोडी एक्स्ट्रा भाजी देऊ शकतो. पण चपाती आपल्याला एवढी कॉस्टली पडते, ह्याच्यामध्ये आपण आटा वापरत नाही, मैदा वापरत नाही, गव्हाचं जे लापशीचं पीठ असतं ते वापरत नाही, सोयाबीन वापरत नाही. म्हणजे एवढे प्रकारच्या गोष्टी वापरल्या जातात गव्हामध्ये, ह्या मला या पुढल्या मध्ये कळाल्यात. आणि मी ज्या गोष्टी बघतो बाकीच्या मेसवाल्यांमध्ये त्या बघितल्यात मी. आपल्याला कम्पॅरिझन करायचं नाहीये, फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण काय देतो. माझ्याकडे अजून सुद्धा 45 गव्हाचे पोते, एक 200-250 पोते माझ्याकडे. ते एक व्हॅल्यू काढली, त्या गोष्टी बघितल्या की आपण त्याच्यामध्ये समजा सोयाबीन वापरली किंवा लापशीचं पीठ वापरलं किंवा मैदा वापरला किंवा सोडा वापरला तर किती फरक पडतोय. जास्तीत जास्त फरक पडतो 3 ते 4 रुपयाचा. पण 3 ते 4 रुपयासाठी आपण लोकांच्या जीवाशी खेळू शकत नाही. त्याच्यामुळं मग मी असं केलं की बाबा मला असं ऑडियन्स टार्गेट करायचं आहे की ज्या लोकांनीच हा जेवण केलं पाहिजे, बाकीच्या लोक नाही आले तरी मला काय अडचण नाही. कारण कसं होतं, आपल्याला जे दृष्टिकोन आपण देतोय तेच लोकांपर्यंत घेतलं पाहिजे. नाही बाकीच्या लोकांच्या अशा अपेक्षा असते, काही लोक अजून येतात आणि म्हणतात की 100 रुपये ताट द्या किंवा 17 थाळी द्या, आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती, एक मुलगा आपल्यासारखा 8 चपाती खातो. मला सांगा, 8 चपाती एका मुलाने खाल्ली एका ताटावर, 70 रुपयाच्या ताटावरती 8 चपाती खाल्ली, तर ते 2 ताटाचे पैसे त्याला गेले. बरोबर. मग आपला प्रॉफिट मार्जिन किती राहणार आणि कसं आपण पैसे कमवणार? मग त्याच्यामुळे आपल्याला टार्गेट ऑडियन्स वेगळी दुसरी ठेवली. त्याच्यामुळे आता काय झालं, मी त्या लोकांशी जास्त इंटरॅक्ट करत नाही, कारण की मला माहिती आहे की त्या लोकांशी जेवढं मी करत राहील तेवढा आपला बिझनेस खाली जाईल. जेवढं आपण हाय स्टँडर्ड ठेवल तेवढे लोक चांगले येणार आपल्याकडे. मग त्याच्यामध्ये लोक आता हळूहळू येण्याचे सुद्धा बंद झाले, नाही का? त्यांना समजलं की ते चांगलं भेटतंय पण तिथं मुचकच भेटतंय, त्याच्यामुळे तिथं जाणं आपल्याला बरोबर नाही. कारण कसं होतं, पोलीस भरतीची पोरं असतात, आता ते कष्ट करतात, ते गरिबाची पोरं आहेत, पण आपण सुद्धा श्रीमंत नाही ना की त्यांना अनलिमिटेड जेवण देऊ शकतो. की एक पोराला आपण 8 चपाती देऊ शकतो, 6 चपाती देऊ शकतो, म्हणजे डबल चवळ भात डाळ भात देऊ शकतो. आता तुम्ही आपलं डाळ बघितली असेल, भात बघितले असेल, तर ते तुमच्या कुठे घेऊन जावा, तशी डाळ कुठेच नाही आपल्या इथं. मग तिचं त्यांना डबल टेबल द्यायची म्हणली ती कॉस्ट वाढते ना, मग खर्च वाढतो, मग ते आपल्याला परवडत नाही. मग आपल्या खिशातनं पैसे कसे टाकणार आपण बिझनेसमध्ये? मग तो धंदा झाला नाही ना, मग तो लॉसमध्ये जाणार ना. मग त्याच्यामुळे ते मुलांना आपण सांगतो की ते तू जेवण आला ना, तो 70मध्ये असं जेवण भेटणार की तुला ह्याच्यामध्ये 1% सुद्धा शंका नसणार की बाबा तुला ह्याच्यामध्ये चपाती का खराब लागली किंवा ही भाजी चव लागत नाहीये, डाळ पूर्ण पातळ केलेली किंवा भाज्यामध्ये चव नाही, असं काही गोष्टी होणार नाही. सोडा आहे, तुला 70 रुपयाच्या हिशोबाने जे जेवण सांगितलंय ते जेवणच भेटणार, फक्त एक्स्ट्रा नाही भेटणार. म्हणजे माझा तो माइंडसेट आहे. कारण की काय होतं, अनलिमिटेड बसलो तर माझा धंदा कधीच वाढणार नाही. आणि व्यावसायिक म्हणून माणसाने स्वार्थी राहिलाच पाहिजे, कस्टमर सोबत इमानदारी राहायला पाहिजे, पण तो आपल्या धंद्याविषयी स्वार्थी पाहिजे की बाबा मी माझ्या लोकांना चांगलंच दिलं पाहिजे, हा त्याचा स्वार्थ पाहिजे, मी माझ्या लोकांना चांगलं दिलं पाहिजे, म्हणजे तर त्यांच्याकडून पैसे
त्या हिशोबाने घेतले पाहिजे. बरोबर. हे माझा कन्सेप्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये बिझनेस एथिक्स पण येतात, जसं तुम्ही म्हणताय की तुम्ही चुकीच्या गोष्टी वापरत नाही, सोडा किंवा त्या गोष्टी, त्यात मार्जिन पण आपलं ठेवायचंय, ठेवायचं लोकांना चांगली सर्व्हिस पण द्यायची. तर रेग्युलर मेंटेन करणं पण खूप जास्त टफ टास्क असणार. तुम्ही विचार करा ना, आता एक वडापाव जर खायचा म्हणला तरी कसं झालंय, एक मेसवाला म्हटलं की लोकांचा असा दृष्टिकोन होतो की सोडा आणि घरगुती जेवण असतं, हे घरी जे वेगळं जेवण बनवतात आणि ह्या हॉटेल पोरांना वेगळं जेवण असतं, हे असं लोकांचा माइंडसेट झालेला आहे. मग ते एकदा माइंडसेट होतो तेव्हा तो माणूस पहिल्यांदा येतो आणि विचारतो तुम्ही 5 दिवस चांगलं जेवण देणार आणि परत 25 दिवस खराब जेवण देणार, असं तर नाही ना. मी त्यांना सांगतो तुम्ही आधी 5 दिवस जेवा, नंतर पैसे द्या मला, असं माझा. आता गेले मी आता 3 वर्ष होतील, 3 वर्ष झालं माझं हेच चव आहे, ह्याच्यामध्ये मी बदल केला नाही म्हणे का. आता हॉटेल टाकलं म्हणून ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली काय नाही, हे त्याचं ठेवलेले. हे लोकांना आवडतं आणि ते जे लोकांना आवडतं तेच आपण दिलं पाहिजे. आणि जे म्हणजे सुरुवातीपासून जे तुमचे कस्टमर असतील ते टिकून असतील याच्यामध्ये. अशी लोक माझ्याकडे होती की जी फर्स्ट इयरला आली ते लास्ट इयर पर्यंत आपल्याकडेच होती. लास्ट इयरला जाताना स्वतः म्हणून गेली की आमचे जिंबर मित्र येणार ते आम्ही तुमच्याकडे देणार, तसे त्यांनी देऊन गेलेले आहेत आपल्याकडं. म्हणजे मी असं केलेलं की बाबा आपल्याला क्वांटिटी जास्त पेक्षा क्वालिटी लोक आली ना तरी चांगली गोष्ट आहे. कारण की त्या लोकांना क्वालिटी जेवण देऊन क्वालिटी पैसा भेटतो ऍक्च्युअली सांगायचं झालं तर. कारण की हा जो क्राऊड आहे शेजारचा आपल्या, तो क्वालिटीवाला क्राऊड आहे. त्याच्यामध्ये क्वालिटी आपण दिली तरच ते लोक आपल्याकडे येणार आहेत. आणि काय होतं, त्या लोकांसोबत व्यवहार करायलाच चांगला पडतो. ज्या लोकांना व्यवहारिक ज्ञान आहे ते लोकांना व्यवहार ज्ञान नाहीये. मग तुम्ही जे खालच्या लेवलला गेला ना तर ते लोक 10 रुपये आणि 2 रुपयासाठी भांडण करत बसले असतात. ह्या भातामध्ये एवढीच क्वांटिटी आली, काल एवढाच भात आला होता, आज एवढाच भात कसं काय दिलाय, हे अशी गोष्ट असतात. मग ते लोकांना समजलं पाहिजे. मागण्याची पद्धत वेगळी वेगळी असते. तुम्हाला समजा एक्स्ट्रा भात खायचा आहे तर तुम्ही कसं मागितला पाहिजे, त्याच्यामध्ये चुकी नाही काढली. एक कस्टमरने टिश्यू घेतला, मनात बुडवला आणि त्याला एक्स्ट्रा भात दुसरा पाहिजे होता, त्या भातामध्ये टाकला आणि आमच्या आईला म्हटलं की ह्याच्यामध्ये टिश्यू पेपर होता. मग ते कसं हँडल केलं, ते म्हणले आम्ही जेव्हा भात शिजत होतो किंवा आम्ही जेव्हा वाढत पण होतो तेव्हा आम्हाला वाढताना टिश्यू पेपर दिसला असता, आमच्या तरी पडला असता, बरोबर आपण काढून ठेवला असता ना, आम्ही दिलंच नसतं तसा. मी कस्टमर असं पण असतं की त्यांना डबल घ्यायचं असतं, त्यासाठी लोक असे करतात. म्हणजे मागण्याची पण एक वेगळी पद्धत असते ना. आता आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो, आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं तर आपण काय म्हणतो सर थोडंसं एक्स्ट्रा भाजी भेटेल का असं किंवा, मग त्या भाजीमध्ये चुका काढून भाजी घेणं हे चुकीचं आहे. मग ते मालकाला कळत असतं की हे असं चाललेलं आहे. मग त्या गोष्टी रोज होण्यापेक्षा आणि जर प्रत्येक कस्टमर होण्यापेक्षा तुम्ही क्वालिटी लोकांबरोबर काम केलं ना एकदम चांगलं होतं. आणि आपण जे म्हणतो ना की जे मोठे मोठे ब्रँड आहेत ते काय करतात, ते ब्रँड विकतात, ते नाव विकतात, ते प्रोडक्ट नाही विकत. आणि प्रत्येक प्रोडक्ट सगळ्याच लोकांसाठी असतं नसतं. प्रत्येक प्रोडक्ट एक कॅटेगरी वाईज लोक असतात. कोणत्या माइंडसेटचा कस्टमर कोणत्या प्रोडक्ट घेणारे ठरलेलं असतं. आता मुलींसाठी आपण 40 वाली थाळी आपण ओपन केली, 70 वाली थाळी मुली खाऊ शकत नाही, ते 40 वालीच खाणार. जेवण थोडं असतं मुलींचं, 2 चपाती 1 भाजी डाळ भात, हे नंतर जेवण आहे. पण ते जेव्हा आम्ही लोकांना सांगतो की ही 40 वाली थाळी आहे, ह्याच्यामध्ये 2 चपाती येणार, 1 भाजी येणार, डाळ भात येणार, हे 40 वाले हे मुलींसाठी आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या, फक्त त्याच्यामध्ये डबल जेवण नाही भेटणार. तुम्हाला अनलिमिटेड खायचं असेल तर 100 वाली थाळी तुम्ही 5 काय 10 चपाती खावा, त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा भाज्या घ्या, हे तुम्ही खावा. पण त्यांना असं वाटतं की आपले हा कम्पॅरिझन करतो, बरोबर, कस्टमरला असं वाटतं. पण त्यामध्ये त्यांना समजून सांगत असतो की हे असा कन्सेप्ट आहे. आता 40 रुपयामध्ये वडापाव असतो 15 रुपयाला, आता वडापाव 18 रुपये झाला आहे ॲक्च्युली मला असं वाटतं. मग मला सांगा 2 वडापाव 40 रुपयाचे झाले, मग 40 रुपयामध्ये आपण त्यांना 2 चपाती देणार, 1 भाजी देणार, डाळ भात देणार, सलाड देणार, हे आपल्याला सुद्धा परवडलं पाहिजे ना. आणि त्याच लोकांची अपेक्षा अशी असते की एक्स्ट्रा भाजी दिल्या पाहिजेत, भात दिला पाहिजे, चपाती दिली पाहिजे. हे कोणाला समजणार, जे लोकांना माहिती आहे की बाबा आपण काय खातोय, ज्यांना कळायला पाहिजे, त्यांना व्यावहारिक ज्ञान आहे, त्या लोकांना माहित असतं की आपण काय खातोय आणि कितपत मागितलं पाहिजे आणि कितपत त्यांनी पण दिलं पाहिजे. त्या लोकांसोबत काम करायला सुद्धा भारी वाटतं, बरोबर. आणि व्यवसाय म्हणजे असं आहे की पूर्ण हेडेक गोष्ट आहे की नाही का, डोक्याला कंटिन्युअसली मानसिक त्रास असतो. कस्टमर एक नसतं, 100 लोक रोज येतात आणि रोज 100 लोक समान नसतात, कोणाचं वेगवेगळं असतं. कोणाचं असं म्हणणं असतं पार्सलचं आपलं सुविधा आहे, तर ते पार्सल बॉक्स आपल्याला 11 रुपयाला भेटतं, तर आपण कस्टमर 10 रुपयाला लावतो. आता 1 रुपयाचा आपण लॉस करतो, कारण की ते आपल्याकडून घेतात, त्यांना घेऊन कसे जाणार प्लास्टिकच्या पिशवीत जेवण देण्यापेक्षा, आणि त्या कॅरी बॅगमध्ये आपलं त्या पेपरामध्ये रोल करून द्यायची चपाती, ते बरोबर वाटत नाही ना. त्यांना सेपरेट एक बॉक्स आहे, कंपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये सुकी भाजी, डाळ भात, ह्या गोष्टी आपण त्यांना स्वतः चांगलं वाटणं घ्यायला आणि आपल्याला स्वतः चांगलं वाटणं द्यायला. मग त्याला कॅरी बॅग वगैरे मस्तपैकी ती घरी जाऊन फक्त कोल्याचं जेवण करायचंय.
तरी आपण फक्त 10 रुपये एक्स्ट्रा चार्जेस करतो. तर ते कस्टमर नको असतं. कस्टमर म्हणतो आम्ही तुमच्या पैसे आलोय, 70 रुपये जेवण घेतोय, मग ते 10 रुपयाचं तुम्ही आम्हाला फ्री दिलं पाहिजे. बरं. असं लोकांचं म्हणणं असतं. पण ते प्रत्येक कस्टमरला समजून सांगण्यात 10 मिनिटं घालवली तर बाकीच्या कस्टमरला वेळ कधी देणार. हो. त्याच्यामुळे काय असतं की क्वालिटी लोकांसोबत काम करणं कधी बरं पडतं. ते हे सगळं तुम्ही सांगताय म्हणजे याच्यामध्ये खूप जास्त मानसिक त्रास किंवा खूप जास्त हर्डल्स आहेत. तर या गोष्टींना तुम्ही कसं टॅकल करता किंवा व्यवसाय व्यतिरिक्त तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये वेळ घालवता की शांतता हवी किंवा पीस ऑफ माइंड हवाय, जेव्हा असं वाटतं तेव्हा तुम्ही काय करता? आता ते एक अशी फेज आलेली की ते रोज ह्या गोष्टी करून आणि बघून ह्या गोष्टीची सवय झाली. हो. पण कुठे ना कुठं एका काळानंतर माणसाची मानसिक क्षमता संपते. लोक असं वाटतं की आता बस मला एकांत हवा आहे. मग तो एकांत भेटतो रात्रीचा, जेव्हा सगळं शांत झालेलं असतं, जेव्हा फक्त आपण असतो आणि आपला वेळ असतो, मग तर रात्रीची वेळ असते. पण झोप सुद्धा गरजेची असते. पण आपल्याला माहित असतं की आपला दिवसभर झालेला हेडॅक आहे तो आपल्या आयुष्यात कोण नाही. आणि व्यवसाय म्हणजे असं की 24 तास फक्त ते डोक्यामध्ये चाललेलं असतं. कस्टमर वाढलं कसं पाहिजे आणि हे जे बनवलंय ह्याच्या रूपांतर मोठ्या गोष्टी कसं झालं पाहिजे, ह्याच्यामध्ये आपली वेळ भेटत नाही. आणि मग ते रिलेशन असो किंवा आपले नातेवाईक असो, ह्या गोष्टीमध्ये कधी वेळ भेटत नाही. जो बिझनेसमॅन असतो त्याला एक तर दुकान घर आणि त्याचे ते व्यवहार ह्याच्यामध्येच मग संध्याकाळचा वेळ भेटतो. मग 12 ते 3 वाजेपर्यंत हे 3 तास स्वतःसाठी असतात. त्या वेळेमध्ये शांत वातावरण एकदम आपल्याला जे आवडते. माझं म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे असतं की बाबा समजा एखाद्याने पाहुल्याने एखाद्याला आनंद भेटतो किंवा एखाद्याने सायकल चालवल्याने एखाद्याने रायडिंग केल्याने आनंद भेटतो. तसं माझं आहे की मला गाणे जेव्हा ऐकतो मी सॉंग्स तेव्हा मला आनंद वाटतो बाबा की माझं इथं पीस आहे. मग मी माझ्यासाठी होम थिएटर वगैरे घेऊन ठेवलेला आहे. मग तो रात्रीचा मी 4:30-3 वाजेपर्यंत तो लावतो आणि माझं मी ते लोक शांत करतो. ते रोज डेलीचं रुटीन झालेलं आहे. म्हणजे तिथून थोडंसं आपल्याला भेटते कळते की बाबा हा आपण आज ही चुकी केलेली किंवा आपण हे उद्या चल करू. मग हे उद्या केल्याने आपल्याला एक्स्ट्रा अजून काहीतरी भेटेल, एक्स्ट्रा आपण अजून काहीतरी करू शकतो. बरोबर. मग ते गोष्ट करतो आपण. आणि जसं आम्ही तुमच्या सोशल मीडियावरती स्टोरीज वगैरे बघतो तर पर्सनली मला ते खूप जास्त छान आवडतं. म्हणजे तुम्ही जेव्हा आज मी क्वेश्चनवाला ते पोल टाकून जेव्हा लोक तुमचे फॉलोअर्स प्रश्न विचारताय त्याला दिलेले उत्तर खूप जास्त त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स दिसतो किंवा खूप जास्त युनिक किंवा असं लर्निंग बेस्ड प्रॅक्टिकल तुमचे उत्तर असतात. तर म्हणजे तुमचे अनुभव किंवा या गोष्टी कशा तुम्ही आतमध्ये आल्यात, जे उत्तर असतात ते कसे तुम्ही देतात? आता तुमचं म्हणा आता कसं आहे की जेव्हापासून समजायला लागलं आपल्याला की मला म्हणजे समजायला लागलं की बाबा आता ही लाईफ कशी आहे, हे जीवन चालतं कसं. मग जसं कळलं शाळा असेल, मग शाळेमध्ये जेव्हा जायचो तेव्हा समजलं की त्या मुलाकडे नायकीचा फोटो आहे, त्या मुलाकडे कॅम्लिनचा कंपास आहे, मग त्या मुलाकडं शिवणारीची पॅन्ट आहे, आपल्याकडे कुठली पॅन्ट आहे, आपण T90ची पॅन्ट वापरतोय, त्याची 250 वाली तर आपली 120 वाली. मग हे कशामुळे होतंय, ह्याचा प्रॉब्लेम काय तर पैसा. मग हे कशामुळे होतंय की आपल्या आईवडिलांना पैसा नाहीये, आपल्याकडे पैसा नाहीये. मग त्या गोष्टी जेव्हा शिकत गेलोय, खेळायचं म्हणलं तरी पण आपल्याकडे बॅट नाही, बॉल नाही. मग ह्या गोष्टी समजायच्या कशामुळे व्हायच्या, पैशामुळं. मग प्रत्येक गोष्टीचं कारण असायचं पैसा. आपल्याला लोक इज्जत देत नाहीत कारण पैसा, समाजामध्ये इज्जत नाही पैसा. म्हणजे ह्या गोष्टी लहानपणापासूनच घडत गेल्या. असं नव्हतं की आला जिंदगीमध्ये जीवन चांगल्या गोष्टी मिळालं. मग कपडे घ्यायचे म्हटले तरी कपडे मला वाटते वयाच्या 22 म्हणजे आता मी जेव्हा बिझनेस टाकला हा बिझनेस तोपर्यंत टाकायच्या आधीपर्यंत मी दुसऱ्याचे कपडे वापरत होतो. म्हणजे माझ्या मावशी सक्का माझ्या मावशीचा मुलगा आहे तो दर दिवाळीला यायचा, मुंबईला राहत होतो, दिवाळीला यायचा आणि उन्हाळ्यामध्ये पण यायचा सुट्टीला. तर 6 महिन्याचा पिरियड असायचा. मग तो येताना कपडे घेऊन यायचा, त्याची असायची किंवा मित्रांची असायची. मग तो येताना घेऊन यायचा. मग तो जेव्हा येताना घेऊन यायचा तेव्हा तो माझ्यासाठी घेऊन यायचा. मग ती माझी एक्साइटमेंट असायची की मी दिवाळीला तिकडे चाललो, ती एक्साइटमेंट असायची. मी तिकडे चाललोय मला कपडे भेटणार, ती एक्साइटमेंट असायची. मग मी तिकडे गेल्यानंतर मग ते कपडे बघायचो, ते आनंद व्हायचा. मग ते 6 महिने ते कपडे मग काढायचे. मग परत उन्हाळ्यामध्ये त्या आल्यानंतर परत दुसरे कपडे आणायचा, मग ती कपडे घ्यायचो. मग असं वाटायचं की दुसऱ्याचे कपडे घालतोय त्यात पण आनंद आहे, पण असं वाटायचं की हे आपल्याला का भेटत नाही. मग खायचं जरी असलं तरी सुद्धा असं वाटायचं की आपण हॉटेलमध्ये कसं काय जेवू शकत नाही. मग त्या लहानपणापासून गोष्टी अनुभव गेल्या परिस्थितीमुळं. म्हणजे त्या पाऊस जरी पडला तरी अख्ख्या एरियातलं पाणी यायचं आमच्या घरात शिरायचं. मग लोक झोपलेले असायची पावसाचा आनंद घेत, पण आम्ही जागा असायचो, घरातलं पाणी काढायचो. गोड एवढं पाणी असायचं आमच्या घरात. मग ती आणि माझ्या घरात बसायचो. मग आम्ही 3:30-4 वाजता पाणी काढल्यानं झोपायचो. मग ते किडे गोमी अशा गोष्टी घरात निघायच्या. मग विचारायचं की त्यांच्या घरात लाईट कसं काय, त्यांच्या घरी तसलं जनरेटर आहे, आपल्या घरी काय नाही, कारण आपल्या घरी काहीच नाही, आपल्याकडे मेणबत्ती आहे. मग ह्या गोष्टी लगेच समजायच्या.
मग ते असं बालपण जगायला वेळ नाही भेटला की बाबा ही गोष्ट करायची आनंदाने किंवा खेळायचं म्हणलं तरी पण लय विचार करायला लागायचा. शनिवार रविवारी कामात जायचो आम्ही, कुठं कोंबड्या भरायच्या, दगडं गोळा करायची किंवा लागण करायची असेल किंवा ड्रीप ओढायची, सऱ्या वाढायच्या, असे वेगवेगळे कामं करायचो. म्हणजे तिथून अनुभव यायचं की जिंदगी कुणासाठी कशी बनलेली आहे आणि कुणासाठी कशी बनलेली आहे. आणि जशी बनवायची असेल तर काय करायला लागन, कसं करायला लागन, कसं शिकावं लागन, काय करावं लागन. मग ह्या गोष्टी समजल्या आणि त्यातून मग अनुभव एवढे येतात गेले की म्हणजे आज असं आहे की असा एखादा माणूस चालत जरी पुन्हा आला तरी तो कसा चालता आलाय आणि तो हा येऊन म्हणला किंवा हॅलो असं जरी म्हणला, हसला तरी कळतं की माणसाचा दृष्टिकोन काय आपल्या बाबतीत आणि विचार कुठल्या करून आला आहे. इथपर्यंत माणसं ओळखलायला किंवा ती परिस्थिती हँडल करायला शिकलेलं माणूस आहे. आणि आता जसं आम्ही तुमचं बघतो अकाउंटवर बघतो की तुमचं ड्रेसिंग किंवा तुम्ही लाईफस्टाईल उद्योग व्यवसाय दुसरीकडे लाईफस्टाईल पण तुम्ही मेंटेन ठेवली चांगल्या प्रकारे. तर मला वाटतं हेच रिझन असेल की तुम्ही आधी प्रॉब्लेम्स बघितले किंवा कमतरता बघितली गोष्टींची. आता जर वेळ आलाय तर तुम्ही मग त्या गोष्टींचा पण उपभोग घेताय किंवा त्या गोष्टीला आता तरी कमीपणा म्हणजे कमी हे नाही करत आहे. तुला तेच म्हणलं ना की एक वेळ अशी होती की त्या कपड्यासाठी मी अशी भीक मागितलेली. खरं सांगायचं तर की मला असं भेटत नसायचे कपडे की बाबा म्हणजे मी माझ्या आई बापासून मागू शकत नव्हतो कपडे द्या म्हणून. पण मला जेव्हा आता ह्या गोष्टी यायला लागल्या पैसे तेव्हा मला समजलं की आपण काही करू शकतो. आता माझ्याकडे एवढे कपडे आहेत की मी रोज एक कपडे घालू शकतो आणि मी रोज घालतो. मी दारू पित नाही, सिगरेट नाही, पुरीचा पाहायचा आपल्याला नाद नाही. मग मी पैसे कमवतो, हे जे घालतो हे माझी इन्व्हेस्टमेंट आहे. हे जेव्हा मी घालतो, मी जेव्हा बूट घालतो, जेव्हा मी माझे पॅन्ट घालतो, शर्ट घालतो, घड्याळ घालतो, तेव्हा माझ्यामध्ये कॉन्फिडन्स येतो, माझ्यामध्ये आत्मविश्वास येतो की मी दुनियामध्ये काही बी करू शकतो. मग मी स्वतःवर तेवढं खर्च करतो कपडे. आता माझ्याकडे माझे कपडे भरलेले अख्खे कपडे आहेत. अख्ख्या माझ्या बेडवरती माझे कपडे असतात. माझी मम्मी, माझ्या आई, माझ्या बहिणी मला कधीच म्हणत नाही एवढे कपडे का घेतो. रोज एक म्हटलं तरी मी कपडे शर्ट घेतो, पॅन्ट घेतो. कारण की त्यांना माहिती की मी काय जिंदगी जगलेलं आहे. त्यांनी बघितलेलं आहे की ह्याला कपडेच भेटले नव्हते आयुष्यात. आणि ते असं होतं की माझं बालपण त्याच मिळलं की मला कपडेच नव्हते. आणि एवढा छंद होता की कपडे म्हणजे लय मोठी गोष्ट असायची. आणि मग ते नाही भेटलं. मग तिथून समजलं की हे जे आहे ते लय मोठी गोष्ट आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. आता एवढे कपडे झाले की आता कळलं की हे जर त्यावेळेस भेटली असती तर माझं बालपण मिळलं नसतं, नाही का. आता ह्या गोष्टी भेटतायत. आता ह्या गोष्टीची कपड्यांची किंमत वाढत नाही एवढी की हे कपडे 2,500 3,000 हजाराचे शर्ट घेतले. पण असं वाटतं की ह्याची किंमत आता नव्हती, ती लहानपणी होती. लहानपणी जरी भेटली असती तरी आपलं बालपण वाया नसतं केलं. पण असं म्हणतो की प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या गोष्टी येत नाहीत. ज्याच्या आयुष्यात येतात ती खरंच भाग्यवान असतो. काहीतरी गोष्ट बघितलंय म्हणून आपण आता काम करतोय, कष्ट करतोय. म्हणजे मी सुद्धा असं किंवा माझे मित्र जरी असतात त्यांना मी एकच सांगणं असतं, आपल्याला ह्या गोष्टी नाद नाहीये, आपण चांगलं काम करतो. आणि हे कपडे जे आहे ते वायपट खर्च कधीच नाहीये. ही एक इन्व्हेस्टमेंट आहे आपल्या शरीरावरती. तुम्ही कधी पण बघा, आपण जेव्हा नॉर्मल असतो, शॉर्ट्स असेल, टी शर्ट असेल, तेव्हा आपल्याला काही वाटत नाही, आपण असं नॉर्मल करत असतो. पण जेव्हा आपण चांगले कपडे घालतो, जेव्हा ते आपल्याला असं वाटतं की ही माझा आवडतं शर्ट आहे आणि माझी पॅन्ट आहे, जेव्हा गॉगल लावतो तेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास येतो की मी आयुष्यामध्ये काही करू शकतो. बरोबर. आणि ते माझं म्हणजे पर्सनली मला हे अनुभव आहेत की मला ते आहे की मी कपडे घातले की मी खरंच खूप स्वतःला हे समजतो. मी पहिल्यांदा कपडे घालतो आणि नंतर बाहेरची कामं करतो, करत असेल तरी. आणि माझ्या मित्रांना माझीच सांगणे, माझ्या मित्रांमध्ये ते बदल झालेला आहे. माझे मित्र सुद्धा आता कपडे घ्यायला कधीच हाय करत नाहीत, कपडे घेतात. ते कपडे म्हणजे आपली एक वेळ ओळख असते. आता आज तुम्ही जर नॉर्मल कपड्यावरती मी आला असतो, तुम्हाला सुद्धा माझ्याशी बोलताना एवढं वाटलं असतं की हा माणूस त्याला मी काय विचारू, ह्याच्या मी काय ऐकून घेऊ. पण माझे जेव्हा चांगले कपडे घालतो तेव्हा तुम्हाला सांगणार की बाबा हा ह्याची आयडेंटिटी काहीतरी वेगळी, ह्याचा पोशाख काहीतरी वेगळा आहे. पहिलं इम्प्रेशन महत्वाचं आहे. आणि जर आपण उद्योग व्यवसाय तर खूप जास्तच महत्वाचं आहे. आधी विचार बोलण्याच्या आधी माणसाचा हावभाव, माणसाचं जे लिव्हिंग काय आहे कसं तो स्वतःला प्रेझेंट करतो हे महत्वाचं आहे. बरोबर. आणि ते खरं मी शिकलो लहानपणापासून. म्हणजे मी विचार करायचो की ती माणसं जी आहेत स्वतःला टापटीप ठेवतात, केस मेंटेन ठेवतात, शर्ट घालतात, इस्त्री करतात, भट्टी करतात, टी शर्ट करतात, बेल्ट बूट, हे पॉलिश बिलिश हे का करत असतील. मला फक्त त्याला पण विचार पडायचे की हे का करतात लोक असं. बरोबर. मग ते आता समजतं की हे लोक का करतात. जेव्हा लोक असे कपडे घालतात, चांगले कपडे घालतात, तेव्हा ते एक येतं की मी ह्या लेवलचा माणूस आहे. कॉन्फिडन्स येतो की मी आता ही लेवल आहे, ह्या लेवलला अजून पुढे असं आहे. मग 10,000चा शर्ट आहे, 50,000चा शर्ट आहे, मग ते सुद्धा घातल्यानंतर काय फील येत असेल. मग 50,000चा शर्ट घ्यायचा असेल तर आपल्याला 50,000 पाहिजेत. मग 50,000 आणण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, अजून एक्स्ट्रा पैसे कमवले पाहिजेत. मग ते पैसे कसे कमवायचे, अजून मग आपल्याला कष्ट करावं लागेल.
मग हे कन्सेप्ट आहे, मग त्या कन्सेप्टवरच मी काम करतो. बरोबर. मग ह्याच्यातून असं वाटतं की बाबा आपल्याला की हे देवाने जे विचार करण्याची क्षमता आपल्याकडे दिली आणि जे कष्ट संघर्ष आपल्याला दिला ती लई मोठी गोष्ट आहे, आणि ती बी क्षमता दिली आपल्याकडे म्हणजे लई मोठी गोष्ट आहे. आणि मला जो तुमच्या हातावर टॅटू दिसतोय तो आय थिंक तुम्ही रिसेंटलीच बनवलाय, आता आणि त्याचं रिझन पण तुम्ही जे सांगितलंय मला वाटतं की तेच रिझन पण आहे, तर त्याच्याबद्दल पण सांगा मला. म्हणजे हे काय केलं मी ती द आय अर्न इट आय अप्रिशिएट इट. हो. म्हणजे जे पण मी मिळवले आज, जे पण म्हणजे मी हे जरी मोबाईल जरी असतील, गाडी घेतली असेल किंवा नाव पण असेल, हॉटेल बिटेल, हे सगळं हे ह्यातलं 1% सुद्धा मला कोण दिलं नाही. हो. 1% सुद्धा दिलं नाही. मग हे सगळं मी केलं. मोबाईल जरी घेतला असेल, म्हणजे आज जे पण गोष्टी केली, नाव जे पण मला लोक म्हणतात, शब्दांच्या जादूगार, प्रेम देतात, हे करतात, ते सगळं मी कमवलेलं आहे. किंवा असं आई वडिलांच्या जीवावर नाही किंवा कुठल्याचा सपोर्ट घेतला असं काय. मग ते असं वाटतं की जे मी कमवले त्याचा मला अभिमान आहे. हो. आणि ते खरंच अभिमान आहे की बाबा की मला जरी 10 रुपये जरी माझ्या कष्टाची कमवले तरी 10 रुपयाचा मला अभिमान आहे. मला लोकांनी 100 रुपये दिलेला मला अभिमान वाटत नाही. आज लिहिले मोठे मोठे लोक येतात आणि ते म्हणतात तुला मदत पाहिजे, काय पाहिजे का. एवढे लोक मला भेटलेत माझ्या आयुष्यात ह्या सोशल मीडियावरती की ते लोक मला एका शब्दावरती 10-20 लाख रुपये द्यायला तयार आहे, पण त्यांच्याकडे कधीच हात नाही पसरले. आणि आता जसं तुम्ही सोशल मीडियाचं बोललात, तर कॉन्टेंट क्रिएशनच्या आधी किंवा आपल्या आता 1 लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स, ते फॉलोअर्स होण्याच्या पूर्वी आणि नंतर तुम्हाला लोकांमध्ये बदल जाणवला का, म्हणजे त्यांच्या बोलण्यात किंवा त्यांच्या वागण्यात तुमच्या प्रती? म्हणजे तेच तुम्हाला म्हणलं ना, कसं असतं प्रत्येक माणसाचा म्हणजे लोकांचा एक माइंडसेट असतो की आता ह्याच्याकडे पैसा आला किंवा ह्याच्याकडे फेम आला तो आता अहंकारी झाला, असा लोकांचा माइंडसेट असतोच, त्यांनी क्लिअर केलेला असतो. म्हणजे तो त्यांच्या बाबतीत सुद्धा असतो की ते जरी मोठे झाले तर लोकांचा असं माइंडसेट होतो की आता हा अहंकारी झाला. आता लोकांना असं समजा मी नॉर्मली जरी गाडीवरनं चालत जरी असलो तरी पण लोकांना असं वाटतं, समजा माझ्याकडून नजर चुकीने त्यांच्या ओळख द्यायची राहिली एका जवळच्या व्यक्तीला, तरी असं वाटतं की हा आता लय मोठा झालाय आणि आता लय मोठा अहंकारी झालाय, मग आता हा ओळख देत नाही किंवा हा आता थांबत नाही. मी अजून सुद्धा माझ्या बरोबर कामाला नसतं, माझी गाडी घेतो, डबे भरतो, डबे घेतो आणि अजून सुद्धा मी फिरून डबे वाटतो. माझ्या अजून अहंकार नाहीये, कारण की मला माहिती हे कमवलेलं आहे आणि हे माझंच आहे, हे लोकांचं नाहीये. आणि ह्यातून अजून मला कसं कमवायचं हे मला माहिती आहे. मग ह्याच्यामध्ये काम करायला कसली जायचं आहे. मग ह्यामध्ये अहंकार कशाचा असतो, लोकांचा माइंडसेट असतो की आता हा अहंकार झालेला आहे. मी साधारण हसलो तरी त्यांना असं वाटतं की आता फेका असतोय, किंवा मी ह्यांच्याशी जर हाय जरी म्हटलं तर त्यांना असं वाटतं की आता त्या नुसार बोलत नाही आपल्यासोबत, जे पहिला बोलायचा. बरोबर. म्हणजे लोकांनी स्वतःहूनच मग ते डिस्टन्स मेंटेन करतात. मग आपल्यासोबत म्हणतात की आता हा आता बदलला, त्याच्यावर नको बोलायला, किंवा थ्रेड पोहोचायचा प्रयत्न करतात. मग माझं असं मत होतं की मी अजून तसंच आहे आणि प्रत्येक व्यक्ती तसाच असतो, जो होतो ज्याकडे फेम येतो, पैसा येतो, फक्त आपण ते बाबतीत विचार जे करत असतो चुकीचा करत असतो, किंवा या जर्नीमध्ये आपल्याकडे टाइम देणं कमी होतं किंवा आपल्याला कामाच्या मध्ये एवढं गुंतून जातं आपल्याला. आता मी म्हणजे मला 3 बहिणी आहेत माझ्या मोठ्या, त्यांची प्रत्येकाचे लग्न झालेली, प्रत्येक जण आपापल्या घरी असतं. तर म्हणजे असं आठवड्यात एक वेळ येतो की ती लोक मला स्वतःहून फोन करतात आणि ते लोक मला म्हणतात की तुला 3 बहिणी आहेत ज्यांना तू फोन केला पाहिजे, त्यांची विचारपूस केली पाहिजे. ऍक्च्युली ही वेळ आहे सध्या माझ्यावरती की मला त्यांना सुद्धा फोन करायला वेळ भेटत नाही आणि विचारत नाही की आपल्या बहिणीला फोन करून विचारायचं की असंच आहे म्हणून, त्यांच्या घरी काय चाललंय काय नाही ते. मग मी विचार करतो की बाकीच्या लोकांना काय टाइम देऊ, असं होतं. आणि ह्याच्यामध्ये माणूस बिझनेस मध्ये एवढा गुंतला जातो की त्याला समजत नसतं की मी लग्नाला कधी जाऊ आणि ह्याचं वर्षश्राद्ध आहे किंवा ह्याचा कार्यक्रम, ह्याची वास्तुशांती, मग हे तर जर तिथं गेलो तर हे अख्खं थांबणार आहे, हे थांबलं तर आपलं सगळं थांबणार आहे, आपलं लाईफस्टाईल थांबणार आहे. मग एक वेळ त्याला नाराज करून चालतं पण हे चालत नाही नाराज करून. मग ते लोकांना असं वाटतं की आता ह्याला लय मोठा झाला, आता ह्याला लय महत्वाचं हे, आपण महत्वाचं नाही. मग ते लोक अहंकारी मग अशा गोष्टी पाळतात. आता काय लोकांचा विचार थांबू शकत नाही, मग ते विचारांमध्ये आपण काम करू शकतो की बाबा असं नाहीये, आम्ही की नाही का असं नाही की बाबा असं नाहीये, हाय त्या गोष्टीच आहे. आता ह्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा आपल्यावरती अजून जबाबदारी येते की लोकांमध्ये आपण कसं वावरलं पाहिजे, की लोकांना अजून आपण काय काय दाखवलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे. ह्या गोष्टी आपल्यावरती ऑटोमॅटिकली पडतात, मग ते करायला लागतात. पण लोकांना असं वाटतं की आता हा लय शंड बघतोय. मला सांगा, आता मला 10 लोक बघतायत आणि माझ्याकडून काही गोष्टी शिकतायत, तर मी त्या प्रकारे वागलं पाहिजे ना. बरोबर. आता एखाद्या छपरीला बघून छपरीला 10 आपण ऐकू शकतो का? नाही ऐकू शकत. आता तुम्ही माझ्यापाशी आलाय, पण तुम्ही माझ्यामध्ये काही ना काहीतरी बघितलं असेलच ना, नक्कीच, की बाबा ह्या माणसामध्ये काहीतरी आहे, हे तुम्ही बघून आलेलं आहे. मग तसं राहिलं पाहिजे ना माणसाने. मग काही करून नाही चालणार ना. बरोबर. तुम्ही उद्या मला म्हणताय चल मासे पकडायला, तुम्ही असं पकडायला येऊ का? त्याचा वेळ आहे की बाबा धंदा सोडून मासे पकडायला जाऊ शकत नाही किंवा काही करू शकत नाही ना. ह्या गोष्टीत ह्या लोकांना असं वाटतं की बाबा हा नकार देतोय म्हणजे आता अहंकार झाला, असा विषय होतो.
आणि आता तुमच्या रिसेंट रील मध्ये आम्ही बघितलं की म्हणजे आईबद्दलची ती रील होती, आय थिंक आईचा बर्थडे किंवा काय, आणि तुम्ही गिफ्ट वगैरे दिलेला, तर त्याबद्दल आम्हाला सांगा. मग ते कसं होतं की मला वाटत होतं की ते म्हणलं त्यामध्ये की जेव्हा मी 9 वर्षाचा होतो तेव्हा असं होतं की म्हणजे असंच नाही की गरीबाची लहान मुलं जे असतात त्यांना कळत नसतं, श्रीमंत स्वतःच पोरांची कंडिशन असते आणि गरीब मुलाची सुद्धा तीच असते की ती एक स्वभाव असतो लहान मुलाचा की त्याला प्रत्येक गोष्टी हवी असते. मग ती आपण नाही म्हणतो की लहान मुलं खूप वसवस करतात खायसाठी म्हणा किंवा कशासाठी म्हणा, मग ती गरीबाची करतात मोठ्याची करतात, पण मला त्या गोष्टी भेटत नसायच्या. मग ती थंड पाणी असेल किंवा चांगलं जेवायचं असेल किंवा फराळात असेल किंवा ज्या आवडत्या गोष्टी, चपाती म्हणा, पुरणपोळी, पुरी भाजी, ह्या गोष्टी मला भेटत नसायच्या. मग ते मला लय आवडायच्या. मग मी त्या गोष्टी भेटत नसायच्या म्हणून दुसऱ्यांच्या घरी जायचो, शेजाऱ्याच्या किंवा पाहुणे रावळ्यांच्या, माझ्या सख्या लोकांच्या सुद्धा गेलेलो आहे की जिथं मला असं वागणूक दिली की ती वागणूक मी अजून बघतो आणि ती लोक माझ्या जवळ येतात तर त्या लोकांशी मी बोलत नाही, कारण की मला लगेच दिसतं की त्या लोकांनी मला कसं वागवलेले, माझ्या आईला त्यांनी कसं ट्रीट केलेलं आहे माझ्यावरून. मला ते दिवाळीचा एक पदार्थ आवडतो चकली, मग ती मला एवढी आवडायची, मला भेटत नसायची. पण माझ्या दुसऱ्या भावाला ती आवडत नसायची आणि त्याला भेटत असायची जास्त ती. पण मी जर खायला गेलो तर ती माझी माणसं मला ती खातानी टोकायची, ती मला बोलायची की तू किती खातोय, तुला कळतंय का नाही, असं तसं मला बोलायची. मग ती मला आवडत नसायचं, पण ती मला खाऊ वाटायचं कारण माझं लहान वय होतं, मला समजून जायचं ती का खायचंय का नाही खायचं. मग मी त्या भावाला सांगायचो की तू जा आणि तू घेऊन ये आणि फक्त माझं नाव सांगू नको. पण तो पण माझ्यासारखा असायचा ना, त्याला तरी काय कळत असायचं. मग तो जायचा घ्यायचा, मग तेव्हा त्याला ते विचारायचे लोक ते कोणाला घेऊन चाललाय, तेव्हा तो माझं नाव सांगायचा आणि तेव्हा तो माझं नाव सांगायचं तेव्हा ते लोक माझ्या आईला बोलायची, मला बोलायची की त्याला समजत नाही, किती पण खातंय, काही करतंय, असं नाही का, भेटतं का नाही असं तसं. मग ते असं होत गेलं की ते पदार्थ माझ्या मनात कळायला असं वाटलं की हे खाणं चुकीचं आहे, हे पाप आहे का. मग ती पदार्थ माझ्या मनात उतरत गेले. मग पुरणपोळी असायची, पुरणपोळी खायसाठी मी एवढं असं करायचो की सांगायचं नको. आज मला वाटतं मी पुरणपोळी खातच नाही, ती चकली असते चकली कधी खात नाही. थंड पाणी आता मला म्हणजे असं वाटत नाही की पिवावं म्हणून, मग ते मी बंद केलेले आहेत. मग ती मला मनात लहानपण होतं ना, ते लहानपण सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यातनं काढून घेतल्या बालपणाने. त्यामुळे मी आता ते येतच नाही मनामध्ये की ती मनात उतरले माझे नाही खायचं बीचं. मग माझ्या आईने ते बघितलं, मग ते फ्रीज असेल किंवा काय असेल, मग ते माझ्या आईने द्यायचा मला प्रयत्न केला तिच्या प्रतीने. मग आता माझी वेळ येते तिला मी ते दिलं पाहिजे, बरोबर नाही का. तिने मला कानातला मोडून मग ते फ्रीज घेतला किंवा काय पण असेल ते, मग ते मी त्याला छोट्या मोठ्या माझ्या प्रतीने देतो आता, बरोबर. मग त्याचा साडी असेल, गळ्यातला असेल, कानातला असेल, मग त्याचा एकुलता एक पोरगा आहे, मग त्याच्या अपेक्षा माझ्याकडून असतात जे तिच्या संसारामध्ये तिला नाही भेटल्या, नवऱ्याकडून असो किंवा तिच्या सासू सासऱ्यांकडे असो, तिच्या आई वडिलांकडे असो. मग तिच्या आयुष्यामध्ये आता एक पुरुष आहे, तो मी आहे माझ्या आईसाठी, आणि तो बी मी एकुलता एकच आहे तिच्यासाठी. मग त्याची अपेक्षा माझ्याकडून असणार, भले ती सांगत नसणार, पण त्याची अपेक्षा असणार की मला सुद्धा हातात असावं, गळ्यात असावं, साडी असावी, चांगलं नाव असावं, मला इज्जत भेटावी. मग त्यापेक्षा माझ्याकडून असावं, ती मला समजायला पाहिजे की त्यापेक्षा तिची माझ्याकडून नाही. मग ती कमवून देणं ती माझी गोष्ट आहे, ती मला समजायला पाहिजे. मग ती आज देतो. तुम्ही एबल पण आहात ते देण्यासाठी, तर नक्की छान पण वाटत असेल. हो बरोबर आहे. मग ते असं देणं, मग ते असं मला वाटत नाही की लय मोठं काम करतोय, पण मग ते असं देताना असं वाटतं की जेव्हा तिच्यावरती वेळ होती ती वेळ तिची मी आता पतलं परत देतोय की बाबा तुझी ती वेळ गेली ना, तुझी वेळ परत धर, बरोबर. तुला ती वेळ दिलं भेटलं नाही, तू इधर परत धर, असं, बरोबर. म्हणजे इज्जत नव्हती समाजामध्ये, म्हणजे पैसा प्रत्येक भिकारी पण कमवतो, मी प्रत्येक वेळी सांगतो भिकारी पण पैसा कमवतो, पण समाजामध्ये सगळेजण असतात ते प्रत्येक जण काम करत असतो इज्जतीसाठी. आज तुम्ही सुद्धा काय ते करताय, मी सुद्धा काय करतोय, हे प्रत्येक जण काम करतोय कसं, स्टेटससाठी, की माझा स्टेटस हा आहे, मी अभिषेक सोनवणे, तुम्ही तुमचं काय आहे ते, मग ते स्टेटस आहे, इज्जत आहे, ती इज्जतीसाठी माणूस काम करत असतो. पण ती नाही भेटली लहानपणी, मला पण नाही भेटली, माझ्या आई वडिलांना पण नाही भेटली. मग असंच होतं लहानपणापासून. मी एक व्ह्यू बनवला होता की जो पण मोठा होणार मी माझ्या आई वडिलांना एवढीच देणार की त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये भेटली नाही, आम्ही त्यांनाच देतो. म्हणजे त्यांच्या कामात असेल, नातेवाईकामध्ये असो, समाजामध्ये असो, जी पण लोक येतात त्यांच्यावर अशी बोलतात की म्हणजे ते त्यांना असं वाटतं की ह्यांच्यासोबत अजून टाइम आपण स्पेंड करावा, बरोबर, की हे ह्याची आई वडील आहेत, मग हे आपण ह्यांच्यासोबत बोलतोय, ह्यांच्यासोबत राहतोय, हे त्यांना जेव्हा इज्जत भेटते तेव्हा माझ्या मनामध्ये असं वाटतं की हा ह्यांना अजून द्यायचं, आपल्याला अजून करायचं असं. आता जसं तुमचं माइंडसेट आहे आणि आपण बघतोय आजकाल की आपल्यासारख्या तरुणांचा जास्त वेळ जातोय मुलींमागे किंवा सोशल मीडियावरती फ्लेक्स वगैरे करण्यामध्ये.
सो याच्याबद्दल तुम्ही त्यांना काय मेसेज द्याल किंवा त्यांना काय सांगाल? मग तेच आमचं जेव्हा पण बोलणं होतं पोरांचं, तेव्हा मी त्यांना एकच गोष्ट सांगत असतो की जे प्रेम नावाची गोष्ट आहे हे चुकीची नाही आहे, पण ती प्रेम नावाची गोष्ट ही प्रत्येकाच्या आयुष्यात नाही आहे. संघर्षामध्ये प्रेम होत नाही. ते प्रेम असतं ती मोठ्याच्या घरीच्या मुलांमध्ये असतं. कारण की आपण, तुम्ही असता मी असता, तुम्ही आज इतके लांबून इथं आलेला आहे, पण तुम्ही तुमची काहीतरी परिस्थिती बदलण्यासाठी ह्या गोष्टी करताय. मी सुद्धा करतोय, तुम्ही सुद्धा करताय. मग ह्या गोष्टीमध्ये आपण जर प्रेमात पडलो तर आपल्याला ज्या गोष्टी भेटलेल्या नाही ते भेटत असतात, पण त्या गोष्टी समजा भेटण्याच्या बंद झाल्या तर आपल्या अख्खा जो आपण विचार केलेले आहेत, आपण ज्या गोष्टी करायच्यात आपल्याला त्या आपण करायच्या बंद करतो. बरोबर. मग आपल्या आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा जी मानसिक स्थिती असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी ठप्प होतात. माणूस मग वेगळ्या मार्गाला जातो, काय बी होतं. त्याच्यामुळं एकतर स्वतःला असं बनवायचं की बाबा जरी तू त्यातून त्या प्रेमात पडला तरी सुद्धा तुझ्या घराला, तुझ्या आई वडिलांना, तुझ्या सांबाराच्या धक्का लागला नाही पाहिजे. तू 10 दिवस झोपून राहा त्या डिप्रेशनमध्ये, पण ते 10 दिवस तुझं अख्खं साम्राज्य, अख्खं घर, आई वडील हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या पाहिजेत. तेव्हा त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. मग त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की प्रेम हे मोठ्या घराच्या पोरांच्या आयुष्यात असतं. आणि ते पोरांवर डिपेंड नाही, घर, आई वडील, त्यांचं नाव, इज्जत. ते पोरं जरी डिप्रेशनमध्ये झाली गेली, त्यांचा ब्रेकअप झाला किंवा काय झालं तरी सुद्धा ती पोरं 10 दिवस झोपत्याल, फिरायला जात्याल, कुठं काय. आपण फिरून चाललं का? नाही. आपल्याला डिप्रेशन झालं नाही तर ब्रेकअप झालं नाही तर रिलेशन झालं तरी आपल्याला येणं आणि उघडणं, आपलं काम करणं, पैसे भरणं, घरभाडं भरणं, लाईट बिल भरणं, या गोष्टी चालवणं हे आपल्या आयुष्यात आहे. आपल्या आयुष्यात प्रेम केव्हा होईल? जेव्हा आपल्या ह्या गोष्टी सगळ्या स्टेबल होतील आणि आपल्याला कळेल की आता आपलं झालेले, तेव्हा आपण या गोष्टी करू शकतो. बरोबर. असं नाही की माझ्या आयुष्यात येत नाही प्रेम. माझ्या आयुष्यामध्ये खूप गोष्टी येत आहेत. असं म्हणतात ना की आपल्याकडं समुद्र, आपण फक्त ना बाल्टीने पाणी काढायचंय, पण ती बाल्टीने पाणी काढायचं आपल्याला वेळ आली नाही, त्याच्यामुळे मी त्यापासून दोन लांब. आणि म्हणजे मी जेवढं बघितलं तेवढं प्रेमात किंवा या गोष्टींमध्ये ना कमजोर व्यक्तीला सोडलं जातं. आणि ज्याच्याकडे पॉवर आहे आणि पॉवर इज इक्वल टू पैसे, त्या व्यक्तीला सोडलं जात नाही. म्हणजे असं म्हणतात की व्हॅलेंटाईन डे टॅक्सीवाला किंवा रिक्षावाल्यासाठी नसतो, तो मोठ्या माणसांसाठीच असतो. ते मग त्यांनी बनवले ना, तो एक 14 फेब्रुवारी ह्या गोष्टी, व्हॅलेंटाईन डे म्हणा किंवा रोज डे, टेडी डे, हक डे, ह्या गोष्टी कोणासाठी असतात? तुम्ही जर मळकी कपडे घालून हक करायला तर तुमची पोरी तुमच्याशी हक करणार आहे का? नाही. तुमच्या अंगावर जर चांगला एखादा US पोलो शर्ट असेल किंवा ॲलन सोलेन्स कशाचा असेल, तेव्हा त्या पुरीला वाटेल की हा ह्याला मी हक करायला आहे किंवा हे मी रोज घेणार आहे. रोज तुम्ही 10 वाला घेऊन जाताय का मोठा 250 वाला गोच घेऊन जाताय, हे फरक आहे. मग ती पोरगी सुद्धा तुमच्यासोबत तेवढीच राहणार जेव्हा तुम्ही त्याला देत आहे. बरोबर. म्हणजे एक प्रॅक्टिकल गोष्ट अशी विचार करायचं की जेव्हा आपली बहीण सुद्धा असेल, जेव्हा आपली बहीण सुद्धा अशा व्यक्तीवर, आपल्यासारख्या व्यक्तीवर जाईन का? जर जाईल तर आपण ते केपेबल आहे. राईट. जर नाही जाणार तर आपण केपेबल नाहीये. बरोबर. त्यासाठी आपल्याला तसं केपेबल बनायला लागेल, मग त्या गोष्टी आपल्याला साजरा करायला लागतात. मग हे गरबा असेल किंवा ह्या गोष्टी असेल, हे असं वाटतं की आपल्यासाठी नाही बनलेले. हे एन्जॉय असं नाही की गरबा खेळणं म्हणजे एन्जॉय झाला, बाकीच्या गोष्टीचं एन्जॉय आहे. तुमचं स्टँडर्ड, मग तुम्ही राहताय कसं, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आता मला असं असतं की मला असं एक्सपेन्सिव्ह मोबाईल असेल किंवा असं राहणं, कपडे, ह्या गोष्टीमध्ये मला जास्त आनंद आहे. मग पोरं असतील, मग त्यांच्यासोबत हिंडणं, हे करणं, ह्या गोष्टीमध्ये माझा एन्जॉय आहे. मग तो मी करतो. मला हे नाचणं किंवा ते दांडिया किंवा पोरी किंवा हे फिरवणं, ते फिरवणं, ह्याच्यामध्ये मला आनंद नाही वाटत. मग ते प्रत्येकाचं वेगळं असतं ना. मग लोकांना असं वाटतं की तू एन्जॉय करत नाही. बरोबर. पण माझ्या प्रत्येकी मी माझ्या मित्रांमध्ये किंवा माझ्या लाईफमध्ये एन्जॉय करत असतो. आणि जसं तुम्ही मागाशी पण बोललात इंटरव्ह्यू पूर्वी की प्रत्येक व्यक्तीचा एक टाइम झोन असतो, त्याला कळायला पाहिजे की आपलं पीक आलंय आणि आता खरंच आपलं एवढं 2-3 वर्ष जास्त काम करण्याची गरज आहे. बरोबर आहे की म्हणजे म्हणलं तुम्हाला, आता मी आयुष्याची 21-22 वर्ष म्हणजे ओळखत नव्हता, कोण विचारत पण नव्हता मी कसा आहे, मी या लोक जगलो, डबा वाटतोय का नाही वाटत, किंवा पावसात भिजतोय का नाही भिजतोय, हे कोणाला माहित नव्हतं. पण बघायची सगळ्यांना दिसायचं, पण कोण विचारत नव्हता. पण जसं माझं ह्या गोष्टीमध्ये हे आपलं झालं किंवा माझा फेम आला किंवा माझं हॉटेल झालं, तेव्हा लोकांना दिसायला लागलं की बाबा ह्याने कष्ट केलेलं आहे, हे पावसात भिजलेला आहे, हा आपला मित्र आहे, हा आपल्या जवळचा आहे, किंवा ह्याला पण ओळख दिली पाहिजे. आज लोक भेटतात, काय भावाला काय विचारला तू, असं सेम अभिषेक सोनवणे तेव्हा पण होता, सेम पर्सनॅलिटी अशीच होती, सेम विचार हेच होते, सेम राहण्याची पद्धत पण हीच होती, चालत पण सेम होतो, गाड्या पण सेम होत्या, डबा पण सेम वाटायचो, सगळं सेम होतं. पण तेव्हा माझ्याकडे या गोष्टी नव्हत्या. आता माझ्या गोष्टीत सगळे लोक जवळ येतात. बरोबर. पण मी पण त्याच लोकांच्या जवळ आहे जी लोक त्या काळात जवळ होती, त्या लोकांच्या जवळ नाही की जे आता आलेत. माझा पुढचा प्रश्न हा असेल
की तुमच्या आता जवळपास 1.5 लाख फॉलोअर्स आहेत, खूप सारे लोक तुम्हाला ओळखताय, बारामती आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोक ओळखताय, लोक प्रेम देत आहे. पण कधी तुमच्या जर्नीमध्ये किंवा डेली लाईफमध्ये असा पॉईंट येतो की तेव्हा तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल किंवा लोनली फील होत असेल, असं येतं का? आणि त्यावेळेस तुम्ही काय करता? म्हणजे आता जर जेन्युअनली सांगायचं झालं तर उठल्यापासून झोपेपर्यंत हो. हे असं एक रोज, असं नाही की एक दिवस झाले, हे रोज लोनलीनेसच असतो हो. उठल्यापासून झोपेपर्यंत. कारण की लाईफ स्टार्टच एकटी गेली होती. असं कोण प्रेम करणार नव्हतं, ना घरून भेटलं ना बाहेरून भेटलं. त्यामुळे अजून पण आता सगळं भेटतं, पैसे पण आहेत, फेम पण आहे, लोक ओळखतात पण, इज्जत पण येतात, फिरतो हिंडतो खातो पितो सगळं करतो. पण अजून सुद्धा लोनलीनेस अंगामध्ये आहे की बाबा आपलं कोणच नाहीये. त्याच्यापेक्षा आपण असं काय सांगू शकतो की हा ही गोष्टीचा त्रास होतोय किंवा ही गोष्ट आहे किंवा ही गोष्टच असंच आहे. कारण की ज्या गोष्टी फेस करत आलेलो आहे आणि त्यातून त्या गोष्टी फेस करतोय त्या गोष्टी मला माहिती, त्यामुळे आपण त्या गोष्टी सांगा गेल्यानंतर त्या व्यक्तीला असं वाटतं की वेगळं काहीतरी. मग त्याच्यामुळे अजून सुद्धा असं होतं की आपण ह्या गोष्टी प्रिपेअर नाही झालो आणि अजून आपण एकटंच आहे. आणि अशा वेळेस कसं स्वतःला मोटिवेट करता किंवा कसं परत हां, मग ते म्हणलं ना की माझं आवड हे आहे की माझ्या गाणे ऐकतो तेव्हा, गाणं जेव्हा ऐकतो तेव्हा मला असं वाटतं की बाबा माझं जे फेवरेट सिंगर ती वेगळी गोष्ट आहे. ते आपल्याला जे आवडतं, त्या माणसाची गाणी आवडतात, त्या माणसाची गाणी मी कंटिन्यू ऐकत असतो आणि तेच गाणे ऐकतो आणि त्या गाण्यातूनच मला मी प्रेरित होतो की बाबा आता हे करायचं ते करायचंय. मग ज्या माणसाने शून्यात उभं केले स्वतःला, ते कसं केलं हे बघत असतो मी. मग त्या माणसाकडे काय नव्हतं, आपल्याकडे पण काय नाही, मग तो उभा राहू शकतो तर आपण उभं राहू शकतो. मग हे दुसऱ्या विचाराची गरज पडत नाही की बाबा काय करून काय नाही. ते जे आपण विचार करतोय ती मोठी गोष्ट आहे, फक्त त्या विचारामध्ये काम करणं पाहिजे. मग ह्याच एकटेपणामध्ये मी तेच विचार करत असतो. एकटेपण वाटतं, असं पण वाटतं की एखाद्याला मेसेज करावा किंवा असं पण वाटतं की आता आपल्याला पार्टनर पाहिजे आपल्या लाईफमध्ये. आता आपल्या आयुष्याची आपण वेळ घालवला एकटेपणामध्ये, तर आपल्याला कोणतरी पाहिजे की जो आपल्याला समजून घेईल. मग त्या मुलगी असेल, मग ते आपल्या आयुष्यामध्ये येईल की तिने आपल्याला समजून घेऊन की आपल्याला सांगितलं पाहिजे की तू सुद्धा असं आहे, ती सुद्धा. आता एक पुरुषाचं मानसिक शारीरिक कष्ट असतं खूप डेली लाईफमध्ये, पण मानसिक एक आधार असतो की तू आहे, तू बरोबर पाथवरती आहे, तू करू शकतो, मी आहे, घरचे आहेत. ह्या गोष्टी समजून सांगताना प्रत्येक पुरुषाला एक मुलगी पाहिजे असते. पण ते असं वाटतं की तिला समजणार नाही आपण काय करतोय आणि आपल्याला समजणार ती काय करते ती. त्यामुळं असं वाटतं की त्या गोष्टी जेव्हा एक वेळ असते वेळ असते बरोबर आहे. आता जे आपलं पॉईंट आहे ती वेळ नाहीये आपण त्या गोष्टी पडण्याचा. कारण की आपल्याला पूर्ण लक्ष आपल्या इकडे दिलं पाहिजे. जोपर्यंत आपलं मोठं मग असे बोलू ना, जो पण मोठं होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी. मला ते वाटतं हे समजणं पण खूप मोठी गोष्ट असते. कारण पोरांचं अर्ध आयुष्य जो टाइम पिरियड असतो त्यांनी काम करण्याचं किंवा स्वतःचं एम्पायर उभं करायचं, त्यांचं अर्ध आयुष्य मुलींमागे किंवा या गोष्टींमागेच निघून जातं. मग तेच म्हणलं, मी जेव्हा बघत असतो ना तेव्हा मी बघतो की एक मुलगा आणि एक मुलगी एका ठिकाणी 4 तास थांबलेले असतात आणि थांबतात, ते बोलतात. हे चुकीचं आहे, बरोबर आहे, आपल्याला नाही माहिती. पण 4 तास तुम्ही एका ठिकाणी जर घालत असाल रोज तुमच्या जीवनातले, मग या जीवनाला अर्थ नाहीये. बरोबर. एकच जीवन आहे, असं नाही की हा आजचा दिवस बाबा ठीक आहे, आजचा दिवस उद्या परत जगतो. 21 वय गेलं की 22 आहे, 22 झालं की 23 आहे, ह्या सवय जाणार आहे. मग त्याच्यामुळे आपलं एक जीवन भेटलेलं, तर जीवनाला काहीतरी आपण केलं पाहिजे, आपल्या मेमरीज तयार केल्या पाहिजेत. मग तुम्ही जर त्या पुरुषासोबत तुमचं भविष्य नाही आहे, तुम्हाला माहिती आहे, त्या पुरीला पण माहिती आहे तुमचं भविष्य नाही आहे, तरी पण तुम्ही तिच्यासोबत 5-5 तास पैसा, 5-5 तास, 6-7 तास दिवसाचे, रात्र तुम्ही त्याच्याशी वय घालवताय, तर तुमचं जे वेळ येईल 26-27 वय येईल, त्या वयात तुम्ही काय करणार ना? आणि बऱ्याचदा आपण बघतो की हे त्यांना समजतं पण आहे की हे लॉंग टर्म चालणार नाही किंवा काय, पण त्यांच्याकडनं त्या गोष्टी बंद नाही होत किंवा सुटल्या नाही जात. मग तेच असतं ना, कम्फर्ट झोन. आज तुम्ही, आणि ते क्षणिक सुख असतं किंवा क्षणिक आनंद असतो. तेच म्हणलं ना, आज तुम्ही नगरवरून तुमच्या 2 व्हीलरवरती आले, 2 व्हीलरवरती आले, हे तुमचं कम्फर्ट झोन नाहीये. तुमचा कम्फर्ट झोन 4 व्हीलर होता, पण तुमच्याला इथे यायचं होतं, तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा होता, तुम्हाला काय ते करायचं होतं, हे तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन इथं आले. तुम्हाला किती त्रास झाला, 120 किलोमीटर येताना हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही परत जाणार आहे, पण तुम्हाला करायचंय हे लोकांना माहित असतं. पण तुम्ही विचार केला असता आम्ही कसं जाऊ तिथं आता 2 व्हीलरवरती, एका गाडी नाहीये, आणि तुम्ही घरी बसला असता. तुम्हाला समजलेलं आहे आपल्याला जाणं महत्वाचं आहे, पण तुम्ही घरी बसला असता तर हे तुम्ही कम्फर्ट झोन जगत असता. आज तुम्ही आला म्हणजे तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन गेलेले. त्यांना कळत असतं की आपण ह्या गोष्टी चुकीच्या करतोय, हे क्षणिक सुख आहे, ह्यानंतर आपली दुनिया वाईट होईल, आपल्याला कोण मदत करणार नाही. तरी पण पोरं काय करत असतात, तिकडे पळत असतात. कारण की त्याच्या बाहेर जे आहे, जो त्रास असतो
जर आपल्यासारखं पोरं करतात, सकाळी रात्रीभर एकटं विचार आणि मानसिक त्रास, मग तो पोरांना पाहिजे नसतो. माणसाला मुलाला मानसिक आधार पाहिजे असतो. पण संघर्ष आणि मानसिक त्रास त्या माणसाच्या वाटेल येतो की जो माणूस त्यासाठी तत्पर आहे आणि तो त्याचं रूपांतर त्या त्रासाचं, त्या पेनचं रूपांतर सक्सेस मध्ये करत असतो. त्याच्यामध्ये ताकद असते, तो अनकम्फर्ट झोन स्वीकारतो. आणि बऱ्याचदा म्हणजे आता आपण तर बोललो की मुलींसोबत बोलणं किंवा काय, पण खूप वेळा असं होतं की त्या गोष्टी त्यांचा ब्रेकअप होता किंवा त्यांचं बोलणं बंद होतं, त्यानंतर पण मुलांचे 2, 4, 5 वर्ष त्या विचारांमध्ये किंवा त्या भूतकाळामध्ये जातात. सो अशा वेळेस त्यांनी म्हणजे काय माइंडसेट प्रिपेअर करायला पाहिजे किंवा कसं तयार व्हायला हवं? बरोबर. आता ते कसं असतं, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकतरी पोरगी येते, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येते, किंवा एखाद्या पोरीच्या आयुष्यात पोरगा येतो. असंच नाही की पोरी सोडतात, पोरच सोडतात, आपल्याला माहितीच आहे. पण आपण त्या मुलीने आपल्याला का सोडलेलं आहे, बरोबर आहे का? तुम्ही तुमचं जीवन का जगताय, हे प्रत्येका वय असतो, का असतो का, की मी का करतोय हे जे धडपड करतोय, हॉटेल सांभारायचे हे का करतोय हे मला माहिती आहे, कारण मला माहिती आहे, रिझन मला माहिती आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी कितपत छोट्या आहेत आणि कितपत मोठ्या आहेत हे आपल्याला माहित असतं. एखाद्या पोरीने मला सोडलं तर ती मला का सोडलं, कारण माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे नाव नाही, माझ्याकडे काय लुक्स असेल किंवा काय असं इज्जत असते समाजामध्ये, ह्या गोष्टीमध्ये तिने मला सोडलेले. ठीक आहे, काय अडचण नाही, 10 दिवस 2 महिने त्रास होईल, पण 2 महिन्यामध्ये पुढचे जे 8 महिने असतील त्या 8 महिन्यामध्ये तू असं दाखवून दे की तिच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी चूक तुला सोडलेली असेल. जेव्हा तुला हे समजेल तेव्हा तो आयुष्यामध्ये लय मोठा माणूस होईल. 2 प्रकारच्या मुलं किंवा मुली आपण बघतो. एक असतात जे जसं तुम्ही सांगितलं यातनं बाहेर पडतात लवकर आणि स्ट्रॉंगली कमबॅक करतात किंवा स्ट्रॉंगली काहीतरी स्वतःचा फोकस होऊन जातात आयुष्यावरती, आणि हे फक्त 5-10% मुलं असतात. आता मी ही गोष्ट कुठं सांगितली नाही अजूनपर्यंत, ना सोशल मीडियावरती सांगितली ना सांगितली, पण ह्या ज्या जर्नीमध्ये 1 वर्षाच्या आधी एक होती माझ्यासोबत आयुष्यामध्ये मुलगी. माझा एक म्हणजे पॉईंट आला की जिथं मला असं सगळं ठप्प झालं होतं. माझा बिझनेस पण खूप कमी झाला, मला देणं पण होतं जास्त, आणि सगळ्या गोष्टी एक सोबत आल्या. आणि मग मी त्या गोष्टी सगळ्या त्या पर्सन सोबत शेअर करत राहिलो की मला असं असं होतंय, तसं तसं होतंय. मग त्या पर्सनला समजलं की आता ह्याचा डाऊनफॉल चालू आहे, आता हा संपला, ह्याच्याकडून काही मला भेटणार नाही. मग त्या व्यक्तीने मला सोडलं नाही, त्या व्यक्तीने डिस्टन्स मेंटेन केला, आणि डिस्टन्स मेंटेन केल्यानंतर मला ती गोष्ट लगेच क्लिक झाली की ह्या व्यक्तीला आपल्यापासून लांब जायचंय. मग मी त्यावेळेस निश्चय केला, ठीक आहे, अडचण नाही, मला माहिती माझी क्षमता काय आहे, मी इथून इथपर्यंत देऊ शकतो, तर इथून मी लय मोठा होऊ शकतो आणि होणार. मी त्याच्यावरच होतो, काही अडचण नाही, यातून मी मूव्ह ऑन होणार, मला त्रास झाला तरी चालेल, पण मी त्या व्यक्तीला दाखवणार नाही की तुझ्यासाठी बदलले म्हणून. मी स्वतःसाठी दाखवणार, स्वतः बनणार, असं बनणार की तुझ्या शेजारी पण अशी पोरं नाहीत, नाही का, तुझ्या खानदारात पण अशी पोरं नाही, त्याच्या स्वतःला बनवणार. म्हणजे ह्या निश्चयाचा माणूस आहे मी. आणि ती गोष्ट छोटीशी आहे माझ्यासाठी, कारण माझं कारण लय मोठं आहे, माझे आई बाबा हे माझं लय मोठं कारण आहे. त्यामुळे मला ह्या गोष्टीचा काय फरक पडत नाही. एखादी पोरगी मला सोडून गेली किंवा तिने मला काय केलं आणि शिवाय दिले आणि मला बदनाम केलं, ते मला फरक पडणार नाही. माझं कारण लय मोठे आहे, माझे आई वडील हे कारण आहे. मला म्हणजे काय म्हणतात त्याला, माझा जीव जरी नसला तरी सुद्धा मी त्यांच्यासाठी धडपडा तयार, माझी जिम्मेदारी, माझी तयारी की करायला तयार आहे. म्हणजे मी तेवढा तत्पर आहे आणि ते मी केलं नाही, अजून मी करतोच आहे. आणि रिलेशनशिप किंवा या गोष्टीमध्ये ना एक कॉमन गोष्ट आहे, जेव्हा पण नवीन मुलं मुली भेटताय किंवा काय, तर पहिले 4 दिवस 4 वीक प्रत्येक जण चांगल्याच गोष्टी दाखवतोय, चांगलेच कपडे घालून जातोय, चांगल्याच गोष्टी बोलतोय, आणि हळूहळू मग निगेटिव्ह पॉइंट्स किंवा हा किती पाण्यात आहे किंवा हा किती लॉसमध्ये, मग ते दिसतं आणि मग त्यामुळे या गोष्टी होतात. पण बऱ्याच तरुणांना तरी त्या गोष्टी लक्षात येत नाही किंवा ते ऍडिक्शन म्हणू शकतो, किंवा त्या गोष्टी त्याच्यानंतर डिप्रेशन आणि या गोष्टी. आणि याच्यात पण नाही निघत भरपूर मुलं जे आपण बघतो की आई वडील जरी कष्ट करतात, त्यांना दिसतंय, पण नाही निघू शकत ते, किंवा ते त्यातनं बाहेरच पडत नाही. असे माझे भरपूर मित्र आहेत की जे मित्र समाजामध्ये त्यांचे एवढे प्रतिष्ठित लोक होते, ते पोरं त्यांच्या फील्डमध्ये त्यांचं नाव खूप मोठं होतं, एवढं मोठं होतं की त्यांचा हात कोण पकडू शकत नव्हता. पण ज्या प्रकारे ती त्यांच्या मुलींच्या प्रेमात पडली आणि ज्या प्रकारे त्यातून त्यांनी मात खाल्ली आणि माती खाऊन ती पोरं त्यांनी सुसाईड केलेले, अशी माझे 3-4 मित्र आहेत. पण त्यांच्यावरती सिच्युएशन आली, ती वेळ येण्या इतपत आपण स्वतःला बनवलं पाहिजे की ती वेळ येऊन द्यायची का नाही द्यायची, हे आपल्याला माहिती पाहिजे की ती माझ्या वेळ येणार आहे,
मग तू काय केलं पाहिजे, ते वेळ येण्यापर्यंत थांबलं पाहिजे का त्या वेळेच्या आतमध्ये स्वतःला कंट्रोल करून त्या गोष्टी बंद केल्या पाहिजे, हे पोरांना समजलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि असं म्हणत शकत नाही आपण की हे म्हणजे मुली असतात, मुलं सुद्धा तेवढीच आहेत असं नाही. आपण मुले आपल्याला माहित असतं मुलांसुद्धा दृष्टिकोन काय आहे, हा विचार काय आहेत मुलींच्या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे पोरींना पण समजलं पाहिजे की ती मुलाची काय नियत आहे, आणि पोरांना पण समजलं पाहिजे त्या मुलीची काय नियत आहे. एखादी मुलगी आपल्याला सोडतीये ह्याचं कारण फक्त एकच असेल, पैसा. आणि भरपूर जणांचं मी बघितलं असं की मुलांचं जेव्हा ब्रेकअप होतो, रिलेशन म्हणून ते होतात तेव्हा ते जिमला जातात, जिमला. असं प्रत्येकाचा काय दृष्टिकोन. पण बॉडी बनवून ती परत येणार असती तर तू ते आधीच बनवली असती. पण ते प्रत्येकाचे कम्फर्ट झोन असतो की बाबा वेगळं असतं की तू बॉडी बनव की काय विसरायला जात असतील की तुझ्या भावना. पण सगळ्यात मोठा रिव्हेंज तो असतो की तिला दाखवला पाहिजे की तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ही आहे की तू मला सोडलेले. करेक्ट. आणि माझं पण ते सांगणं आहे की तिच्या आयुष्यात सगळ्यात मोठी चूक असणार की तिने आपल्याला सोडलेले. बरोबर. त्याच्या सभोवताली काय खानदानात सुद्धा असा फरक होऊन असणार जो मी असणार. बरोबर. ते प्रत्येकाने एक सांगणं की जे असं म्हणायचं की तिने विचार केला पाहिजे की ह्याला मी सोडलं, हेच सगळ्यात मोठी चूक केली. मग तिचं लग्न जरी झालं तर तिचा पछतावा झाला पाहिजे तिला की मी काय गोळ मारला असतील की हे मी ह्याला सोडलं. आणि आपली विजय तिथं असतो की तिथे रिग्रेट होतोय, आणि ते रिग्रेट होत असतो. म्हणजे त्या गोष्टीमध्ये भांडण किंवा त्या गोष्टी करण्यापेक्षा थांबून आपलं स्वतःवरती काम करायचं. मी पण तेच केलं की त्या गोष्टीमुळे माझ्या पर्सनल लाईफवरती, बिझनेस लाईफवरती आणि सगळ्या प्रोफेशनल लाईफवरती सगळा फरक पडत होता आणि माझी ग्रोथ होत नव्हती. मग मी त्या गोष्टीला अंडरस्टँडिंगली थांबवलं, नको म्हणलं मला ह्या गोष्टीमुळे माझ्या आयुष्यावरती फरक पडतोय आणि त्याच्याने माझे ग्रो होणार नाही आणि माझ्या सगळ्या गोष्टी थांबतील, थांबवलं. आणि त्याच्यामध्ये ती व्यक्ती थांबू शकत होती, असं काही नाहीये मी थांबते तू काम कर स्वतःवरती कर. पण त्या व्यक्तीने सुद्धा तर जायचं होतं ती गेली. पण नंतर समजलं की आता हाच वेळ आहे आपल्याला लय मोठं म्हणायची. आणि तिथून मी थोडासा खरंच माझ्यामध्ये खूप चेंजेस झाले. आणि मी स्वतःला एकच सांगितलं की हा ड्रॉबॅक आहे माझा, मी आयुष्यामध्ये कुठल्याही सिच्युएशनमध्ये जगू शकतो. तर माझा ड्रॉबॅक हा आहे की मी तिथं माती खाणार म्हणजे खाणार, त्याच्यामुळे मी तिथं पडत पडणार नाही. त्यामुळे मी आणि सुद्धा स्वतःला त्या गोष्टीतनं लांब ठेवून स्वतःचे आयुष्य. मला असं वाटतं की हाच खूप मुलांचा टर्निंग पॉईंट पॉझिटिव्हली असू शकतो जेव्हा कोणतरी त्याला सोडतं. मग ते त्यांच्यावरती डिपेंड, त्यांनी पॉझिटिव्हली घ्यायचं, निगेटिव्हली घ्यायचं. पण जेव्हा ते पॉझिटिव्हली घेतात तर खूप जास्त इम्पॅक्टफुल त्यांचं आयुष्य घडू शकतं. मग तेच ना मी काय म्हणतो, तुम्ही जर एखाद्याला जे असं दाखवतात मूव्ही म्हणा किंवा सिरियल किंवा काही असतील, रील्स असतील, मग त्याच्यावरती हे दाखवण्यापेक्षा मी मेलोय हे दाखवण्यापेक्षा त्या पोरीने सोडल्यानंतर मी कसा मोठा झालोय हे जर पोरांना दाखवलं तर पोरं मरणार नाहीत. बरोबर आहे का नाही. मग हे मला सांगणं की सोशल मीडिया असेल किंवा पिक्चर असतील, ह्या लोकांनी ह्या गोष्टी नाही दाखवल्या पाहिजे की आत्महत्या केली किंवा दारू प्यायला, सिगरेट प्यायला किंवा काय झालं ह्या गोष्टी. आता तुमच्या सर्व गोष्टी म्हणजे पर्सनल लाईफ असेल किंवा सोशल मीडिया असेल किंवा व्यावसायिक आयुष्य असेल आपण समजून घेतलं. आणि याच्यातनं नक्कीच जे माझे फॉलोअर्स आहेत त्यांना पण भरपूर गोष्टी शिकायला मिळतील. आता मला शेवटचा प्रश्न हा जाणून घ्यायचा आहे की तुम्ही ह्या बिझनेसला मॉडर्नाइज कसं करणार किंवा अभिषेक सोनवणेचा पुढचं व्हिजन काय असणार, रूपांतर म्हणजे मी आता ह्याचं रूपांतर आता हे येतच आहे, बारामतीच्या लोकांपुरतच आहे हे. पण जे लोक मला पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लोक मला प्रेम देतात आणि त्यांना सुद्धा ह्या गोष्टी पाहिजेत आणि त्याचा अनुभव घ्यायचा आहे, त्या लोकांसाठी मी प्लॅनिंग केलेलं आहे की त्या लोकांना मी जे कन्सेप्ट बनवला ते 3.5 वर्ष मी जी केलं महिन्यात, त्याचं मी जे फळ म्हणजे आता जे मला गोष्टी कळाल्या, हे बिझनेस कसा उभा केला, ह्याचं कसं काय चालवलं जातो, कसा रन केला जातो, किती प्रॉफिट मार्जिन राहतं, कसं करायचं, कशा गोष्टी करायच्या, ही मी अशी मुलं शोधणार म्हणजे की त्यांच्यापर्यंत मी पोहोचणार. त्या मुलाच्या आधी मी बोलणार, त्या मुलाच्या आधी सगळी समजणार, त्याची कॅपॅसिटी आहे काही गोष्टी करण्याची. मग त्या मुलाला मी ह्या गोष्टी शिकवून त्याला त्या गोष्टी देणार. म्हणजे आपलं नाव असेल किंवा आपलं जे गोष्टी असतील, बारामच्या डबेवाला शाखा एकही नाही. तर माझं समजतं की माझ्याद्वारे जे मुलांना खरंच उद्योजक बनायचंय आणि बिझनेस करायचे, मग मी त्यांना उद्योजक बनवू शकत नाही, ते स्वतः बनणार. आणि असं नाही तुम्ही सुद्धा जरी मोठे असले तरी आपल्याला अंबानी नाही बनवू शकत, अंबानी म्हणायचं तर आपल्या स्वतःला बनायला लागणार. पण त्या मुलाला आपण एक देऊ शकतो अनुभव, 3 वर्षाचा अनुभव आपण त्यांना देऊ शकतो की तुला ही भाजी बनवायची, तुला हे तांदूळ वापरायचे, तुला ही चपाती वापरायची, तुला हे भाज्या वापरायच्यात, हा मेनू असणार.
मग हे मेनू कसा करायचा, स्टाफ कसा ठेवायचा, लोक कशी आणायची, ताट कुठलं वापरायचं, भाज्या कशा वापरायच्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण जे केल्यात ते त्यांना गरज नाही अनुभवायची. त्या गोष्टी आपण त्यांना देणार आणि त्याच्याकडून ते करून घेणार आणि त्यांना आपण शाखा आपल्या देणार. म्हणजे असं नाही की आला त्याला शाखा दिली किंवा आता सध्या आपण बरेचसे ब्रँड्स बघतो की ते काहीतरी शॉप चालू करताय आणि एका महिन्याच्या आत शाखा द्यायला सुरू करताय. म्हणजे त्यांचं प्रिपरेशन नसतं, बेस स्ट्रॉंग नसतं, फाउंडेशन बनलेलं नसतं. तसं इकडे तुम्ही 3 वर्ष दिलेत, सुरुवात तुम्ही गाडीवरती डबे वाटण्यापासून केली आहे. तर तुम्हाला फ्रॉम 0 to 100 प्रत्येक स्टेप बाय स्टेप सगळं माहिती आहे. आता तुम्हाला ते सांगितलं ना की आता हा सोशल मीडिया असा गोष्ट आहे की आपण जे दाखवतो तेच सोशल मीडियात बघितलं जातं. आता मी असं पण करू शकतो की मी एखादी 4 व्हीलर रेंटने घेऊ शकतो आणि ती दाखवू शकतो की मी विकत घेतली. रेंटल देणारे माझे खूप जवळचे मित्र आहेत. त्यांना म्हणेल की बाबा तुला रेंट देईल मी, एका वर्षानंतर तुझं कॉन्ट्रॅक्ट बदलेलं नाही तर मी दुसरी गाडी घेईल. पण मला फक्त हे करायचं की मी घेतली म्हणून दाखवायची मला. मग ते तयार आहेत देण्यासाठी. मग मी ते पण करू शकतो की गाडी घेऊन मी गाडी घेतली बिझनेसवरती, मी लय पैसा कमवतो, मग माझ्याकडे बंडल असतात, मग बंडल दाखवला, आजची इन्कम 20,000 रुपये, आजची इन्कम ती आहे. हे लोकांना दाखवून लोकांना फसवण्याचा दृष्टिकोन जर असेल माझा, तर माझं आयुष्यामध्ये चांगलं होईल चांगलं, पण ते एका ठराविक काळापर्यंत होईल. पण हे काळ जेव्हा संपेल तेव्हा ह्या काळाची जी मजा आहे ती माझी सजा होईल आयुष्यभर. पण ते आपल्याला करायचं. आपल्याला कोणाची बददुआ पण घ्यायची नाही. आपल्या लोकांनी असं नाही म्हटलं पाहिजे की बाबा ह्यांनी आपला वापर केला की ह्याने आपल्याकडे पैसे घेतले. आपण समजा एखाद्याकडून पैसे घेतोय, आता हे मेहनत आहे माझी, काही कष्ट आहे, हे नाव बनवलं, हे कष्ट आहे, ह्या कष्टाचा मोबदला मी घेणार. जर मी फुकट दिला तर त्या व्यक्तीला ह्या कष्टाचा आणि नावाचा मोबदला काय हे समजणार नाही, किंवा कष्ट काय किंवा त्याचं महत्व काय हे त्याला माणसाला समजणार, त्या मुलाला समजणार नाही. त्याच्यामुळे त्याचा मोबदला आपण घेणार. पण त्या मोबदला जेव्हा घेणार त्या मोबदल्याच्या 10 पट मी त्याला देणार. बरोबर. मग माझं जे काय काम असेल किंवा जे मी कष्ट करतो, माझे जे अनुभव आले, ते 10 महिने मला लागले ते कष्ट करून अनुभव घ्यायला, तर त्या माणसाला मी एका दिवसात देणार. तू हे करायचं, तुझं हे केल्यानंतर हे होणार नाही. कस्टमरला हे द्यायचं की तू हे केल्यानंतर हे होणार नाही. मग ते त्या मुलाला मी घडवणार की माझ्यासारखं बाबा तू हे केल्यानंतर तुझी मी सांगणार किंवा हे होणार ते होणार. मग कसं ठेवायचं, स्ट्रक्चर कसं ठेवायचं, कसं आपण बनवायचं, मग टेबल कसे बनवायचे, लोकांना इथं जेवताना कसं वाटलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी त्याला महिन्याभर शिकवणार आणि नंतर त्या गोष्टी आपण त्यांच्या इम्प्लिमेंट करणार. म्हणजे मग ते रूपांतर असं मोठं करायचं. व्यवसायात फक्त प्रोडक्ट वरच सगळ्या गोष्टी डिपेंड नाही, अँबियन्स स्वतः आपण कसं बोलतोय कसं ते तर आहेच. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो बिझनेस करणारा आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये किती दम आहे हा महत्वाचा आहे. कारण की कुणीही बिझनेस करू शकत नाही. जसं असतं तर प्रत्येकाने बिझनेस केला असता. आणि बिझनेस करणं खरं सोपं नाही. हे डोक्याबाहेरची केस आहे. खरं सांगतो की आजपर्यंत म्हणजे असं नाही की उठल्यानं बिझनेस केला असं नाही. बिझनेस खरंच छोट्यातनं मोठा होतो आणि तो कसा करायचा हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. ती त्याच्यामध्ये क्षमता पाहिजे की आपण करत असू. लोक बघतायत किंवा जे पण लोक मला मागतात फ्रँचायझी द्या किंवा काय द्या, मी प्रत्येक मुलाला आधी बघतोय की ते आहे का, ते तत्पर आहे का, बिझनेस करू शकतो का. आता मी त्या मुलाकडून थोडंफार माझं काय असेल ती अमाऊंट घेणार किंवा त्याला मी अमाऊंट घेतल्यानंतर त्याचा जो बनवणार तो पैसे गुंतवणार 5-6 लाख गुंतवेल तो. पण ते मुलाला जेव्हा गुंतवेल तेव्हा तो मुलगा तो त्या बिझनेसमधून काढेल का हे मी बघितलं पाहिजे. कारण की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून तो बिझनेस ओपन करणार आहे आणि स्थापन करणार आहे. तेव्हा त्याला समजलं पाहिजे की त्याच्यामध्ये क्षमता आहे का, ते मला समजलं पाहिजे की त्याच्यामध्ये क्षमता आहे का, जो 6 लाख काढून पुढे प्रॉफिटेबल होऊन त्याचं आयुष्य जगेल का, हे माझी जिम्मेदारी आणि माझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मग तसेच मुलांवरती मी काम करणार आहे. अशी खूप मुलं आहेत त्यांच्यावरती ते पोरं आहेत की त्यांना करायचंय. पण कसं असतं की आयुष्यामध्ये एक हात देणारा पाहिजे असतो. जो मला भेटला असता 12 महिन्याआधी तर आज माझं दृश्य वेगळं असतं. पण ते आपल्याला नाही भेटलं. मग ते एखाद्याला जर मी देत असेल, माझ्या कधी क्षमता असेल तर ती लई मोठी गोष्ट आहे. आणि ती मुलाला देणं आणि त्या मुलाला घेणं त्या मुलासाठी लई मोठी गोष्ट आहे. मग त्या मुलांना असं शोधून त्या मुलांना काम करून त्या मुलांकडून त्यांना त्या गोष्टी करून घेणं हे मला खूप आवडेल आणि मी करेल पण. आणि मी ते करणार आहे. एवढ्या काही काळात 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये त्या गोष्टी मी अनाऊन्स पण करणार आणि त्या गोष्टी लोकांमध्ये करणार पण. कारण की माझं असं आहे की आपला विस्तार झाला पाहिजे. मी पुण्यामध्ये जातो, मुंबईमध्ये जातो तेव्हा बघतो की मराठी पोरं मरतायत. खरं सांगायचं तर मराठी पोरं एमएनसी मरतात. कारण असे मरतात की ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे की बिझनेस मोठी करण्याची, त्यांचे विचार खरंच खूप मोठे आहेत. मग त्या पोरांना समजत नाहीये कसं करावं. त्या पोरांना
आपण मदत करणार, बरोबर. असा आपला दृष्टिकोन आणि आपला असे विचार आहेत आणि जे येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहे. नक्कीच. आणि तुम्हाला या गोष्टीसाठी खूप शुभेच्छा पण. आणि मला खूप जास्त छान वाटलं तुम्हाला भेटून. जे मी नाशिकवरनं नगर आणि नगरवरून इकडे आलोय तर मला वरतीच वाटतंय. आणि नक्कीच जे व्हिडिओ बघणार आहेत त्यांना पण या व्हिडिओमधनं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. सो थँक्यू सो मच तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल. हो, धन्यवाद.